पण काय होतं, एक फॉर्म्युला बनला 1+1=2 तर तोच खेळत राहतात लोक. आता दुर्दैवाने आपल्याकडे एखादा ऐतिहासिक सिनेमा आला, वर्क झाला, की मग आपण ऐतिहासिक सिनेमे करतो. मराठीवाल्यांना पेड रिव्ह्यू पण परवडत नाही. पण सेफ गेम खेळायला सगळ्यांनाच आवडतो. करेक्ट. मी शाळेत शेतीचं काम पाहिलंय ना. हा एक पेड रिव्ह्यू आहे तुझा. पेड रिव्ह्यू. चालेल. हे धर्माच्या सेटवर झालंय हे, की आम्हाला एक वेळ दिली, त्या वेळेला मी पोचले की कॉल टाईम आहे तुमचा आणि काहीतरी त्यांचा प्रॉब्लेम झाला, व्हॅनिटीज काही तर ते मला इतक्या करोड वेळेला सॉरी म्हणाले. ऑलराईट मंडळी, नमस्कार. सगळ्यात आधी तर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सिटी लाईट्स मराठी या चॅनलवरती. खरं तर मी माझ्या आयुष्यात बरीच वर्ष एका बॅनरखाली हिंदी सिनेमा आणि साऊथ सिनेमा यांचं क्रिटिक म्हणून काम केलं आहे. खरं तर तो फॉर्मॅट हा लिखाणाच्या स्वरूपात होता, त्यामुळे मी लिहून ते रिव्ह्यूज द्यायचे. पण कुठेतरी मला असं वाटलं की यार आपण काय करतोय, म्हणजे एक रिअलायझेशनचा पॉईंट आला जिथे मला असं वाटलं की आपण आपल्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे ना, ज्यावेळेला तुम्हाला बदल हवे असतात आपल्या आजूबाजूच्या विश्वामध्ये. तर मी असं म्हणलं की आपण बॉलिवूड आणि साऊथसाठी तर काम करतोय, पण मग व्हॉट अबाउट मराठी फिल्म्स? आणि त्याच्याचमुळे मला असं वाटतं की मराठी सिनेमांमध्ये ना एक क्रिटिकची आवश्यकता खूप होती. मी असं म्हणत नाहीये की मी ते एकटीनेच पूर्ण केली आहे. पण मी असं म्हणेन की तुम्हा सगळ्यांची साथ मला लाभली, ते फार महत्त्वाची गोष्ट. कारण ज्यावेळेला तुम्ही कमेंट्समध्ये डीपमध्ये सगळ्या गोष्टी लिहितात ना, की हे असं असायला पाहिजे होतं तसं, किंवा हे खूप छान आहे, हे मला आवडलं. तर त्या गोष्टी लिटरली स्पेशली हायलाइट केल्या जातात त्या कमेंट्स, किंवा त्यांना कधी-कधी पिन पण केल्या जातात. हे त्याचमुळे, कारण तुमचं व्हॅल्युएबल फीडबॅक्स खूप महत्त्वाचे असतात. काही-काही कमेंट्सला मी सार्कॅझममध्ये एकदम असं ह्युमरस काहीतरी रिप्लाय करत असते. त्याची पण एक वेगळीच मजा आहे मला असं वाटतं. ते प्रेम आहे माझं तुम्हा सगळ्यांसाठीचं आणि तुमचं माझ्यासाठीचं ऑफकोर्स. तर आता सिटी लाईट्स मराठीचा आजचा हा एक व्हिडिओ तुम्हाला पॉपअप झाला असेल. तुम्ही म्हटलं असाल की यार काय आहे? 1 ते दीड तासाचा व्हिडिओ घेऊन आली आहे काहीतरी, नक्की काय? आणि इथे सगळे ॲक्टर्स वगैरे का दिसतायत? ओके. सो मी सगळे कन्फ्युजन्स दूर करणार आहे. आजचा इंट्रो थोडासा लेंदी होऊ शकतो, पण त्यामागचं कारणच असं की आपण सुरुवात करतोय ना, श्री गणेशा करतोय. तर मंडळी, जसं मी म्हटलं, की एक ॲज अ क्रिटिकची आवश्यकता का होती? कारण का मला असं वाटतं, की ज्यावेळेला तुमची आलोचना करणारा किंवा एक व्यवस्थितपणे योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य त्या सिनेमाचं कौतुक आणि आलोचना दोन्ही करणारी ज्यावेळेला व्यक्ती तुम्हाला लाभते ना, मग त्यावेळेला तुम्ही थोडंसं अजून जास्त सिरियसली तुमचं काम घेता. त्या गांभीर्याने तुम्ही तो पर्टिक्युलर प्रोजेक्टवरती काम करू लागता आणि ते फार गरजेचं होतं असं मला वाटतं. बरेच ठिकाणी मला याच्यातनं वाटेत खूप खडतर म्हणजे गोष्टींनाही सामोरं जावं लागलं. बऱ्याच लोकांच्या भावनासुद्धा दुखावल्या, कारण जे त्या सिनेमाचे समजा दिग्दर्शक असू शकतात किंवा लेखक असू शकतात, मेकअप आर्टिस्ट असू शकतात. पण मला असं वाटतं, की जर कोणी क्रिटिसाइज करते तर त्याला पॉझिटिव्हली घेणं फार गरजेचं आहे. मलाही बऱ्याचदा क्रिटिसाइज केलं जातं. मी ती कधी-कधी हसल्यावारी घेते किंवा कधी-कधी पॉझिटिव्हली सुद्धा घेते. आय थिंक दॅट्स हाऊ वी ऑल ग्रो, आणि ती ग्रोथ फार महत्त्वाची असते आयुष्यात. मंडळी, आता आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे एक फर्स्ट क्लास दाभाडेच्या टीमसोबतच्या गप्पांचा व्हिडिओ. पण मग तो असं नॉर्मल जसे 12-18 मिनिटांचे व्हिडिओज तुम्हाला दुसरीकडे साधं इतर प्लॅटफॉर्म्सवरती दिसतात, तसं आहे का? तर अजिबात नाही. कारण इथे मी एक प्रेक्षक आणि कलाकार किंवा प्रेक्षक आणि सिनेमासृष्टी यांच्यातला एक दुवा बनण्याचा प्रयत्न केलाय. जिथे टिपिकल फॉर्मॅटमध्ये न जाता मी काही कॉन्ट्रोव्हर्शियल क्वेश्चन सुद्धा त्यांना विचारलेले आहेत. जे आता विचारणं फार गरजेचं असं मला वाटतं, आणि तुमचे काही विचार त्यांच्यापर्यंत आणि त्यांचे काही विचार हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं, असं मला वाटतं या पॉडकास्टच्या सीरीजच्या माध्यमातून आपण ते करू शकू. तर आता तुम्ही म्हणाल की असं कसं शक्य आहे? तुमच्या मनात जर का कुठला प्रश्न असेल तर तो माझ्यापर्यंत कसा येईल? सांगते. आता सगळ्यात आधी तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहेत. जे मराठी कलाकार आहेत, तंत्रज्ञ आहेत, म्हणजे दिग्दर्शक असू शकतात, लेखक असू शकतात, एखादा मेकअप आर्टिस्ट असू शकतो. तर आपण अशा मराठी सिनेमात काम करणाऱ्या प्रत्येक त्या व्यक्तीला बोलावणार आहोत आपल्या चॅनलवरती, आणि शक्यतो त्यांच्याकडनं जास्तीत जास्त इनसाइड स्टोरी आपण काढून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, की आता समजा घडीवर पकडूया आजचा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये अमेय वाघ आहे, क्षितिज ओक आहे आणि हेमंत ढोमे आहेत. तर समजा तुम्हाला हेमंत ढोमेला घेऊन काही क्वेश्चन असेल, तर मग तुम्ही काय करायचं आहे, हॅशटॅग हेमंत ढोमे असं तुम्हाला लिहायचं आहे आणि मग तुमचा जो काही प्रश्न असेल तो तुम्हाला टाईप करायचा आहे. आता हेमंत ढोमे असेल किंवा अमेय वाघ किंवा क्षितिज ओक हे काय एकच सिनेमा बनवून शांत बसणाऱ्यातले आहेत का? अजिबात नाही. तिघेही प्रचंड क्रिएटिव्ह माणसं आहेत असं मला वाटतं. हे परत ज्यावेळेला जो सिनेमा घेऊन येतील, ज्यावेळेला ते परत आपल्या चॅनलवरती येतील, त्यावेळेला तुमच्या याच कदाचित 5-6 महिन्यांपूर्वीच्या, वर्षभरपूर्वीच्या कमेंट्स का होईना, पण सर्चमध्ये मी हॅशटॅग हेमंत ढोमे टाकल्यानंतर जेवढेही कमेंट्स अपीअर होणार आहेत, त्या सगळ्या शॉर्टलिस्ट केल्या जातील आणि त्यांना त्या पॉडकास्टमध्ये ते प्रश्न विचारले जातील. त्याच्यामुळे आता तुमच्या
प्रश्नांना मी एक आवाज बनण्याचं हे एक माध्यम आणते तुम्हा सगळ्यांसमोर असं मला वाटतं. यात एक सगळ्यात महत्त्वाची सूचना मला अशी द्यायची किंवा डिस्क्लेमर असं द्यायचं की आता जस्ट बिकॉज आपण फर्स्ट क्लास दाभाडेच्या टीमला आपल्या चॅनलवरती बोलवतोय म्हणजे मग त्यांच्या सिनेमाचा आपण छान छानच रिव्ह्यू करणार का, तर असंही अजिबात नाहीये. कारण तुम्हाला माहिती आहे म्हणजे बरेचदा माझ्यावरती बिनबुडाचे आरोप बरेच मंडळी लावत असते की अरे ह्या सिनेमाला ही इतकं कसं नाव ठेवते, हा तर इतका चांगला सिनेमा होता किंवा या सिनेमाचं इतकं काय कौतुक करते, हा सिनेमा तर किती बावट होता. तर मला असं वाटतं मी एक अत्यंत पारदर्शकतेने माझं काम करत आली आणि वेळेत लई ताकद असते. माझ्या आजीचं हे वाक्य आहे की वेळेत भयंकर ताकद असते. कधी पण स्वतःवरती विश्वास ठेवायचा आणि सत्याच्या मार्गावर चालायचं. या सत्याच्या मार्गावर चालत असताना 1000 सबस्क्रायबर पासूनची जी मंडळी माझ्यासोबत जुळली त्यांना माहिती आहे की मी किती प्रामाणिक रिव्ह्यू करत आलेले आहे आणि त्याच्यासाठी मला माझं सर्टिफिकेट तुम्हीच सगळेजण द्याल एक योग्य ती वेळ आल्यानंतर. त्याच्यामुळे रिव्ह्यू काहीही असो, आपण बोलावणार आपल्या चॅनलवर प्रत्येक माणसाला आहे. मग समजा फर्स्ट क्लास दाभाडेची टीम आपल्या चॅनलवरती आली आणि तरी पण मला त्यांचा सिनेमा नाही आवडला, तर आपण आपल्या ओरिजिनल स्टाईलमध्येच आपण त्यांचा नाही आवडला सिनेमा, ज्या गोष्टी आवडल्या, नाही आवडल्या तर सगळं काही व्यवस्थितपणे तसंच मांडणार आहोत जसं इथून मागे मी करत आली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तितका विश्वास माझ्यावरती ठेवायला लागेल आणि कारण तुम्ही आणि मी आपण सगळेजण एकाच सिटी लाईट्स मराठी या कुटुंबाचे सदस्य आहोत. त्याच्यामुळे तितका विश्वास तुम्हाला दाखवावाच लागेल. आता फर्स्ट क्लास दाभाडेची टीमसाठी तुमचे जे प्रश्न असतील ते तुम्हाला हॅशटॅग करून तर कॉमेंट्समध्ये सोडायचेच आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाची जबाबदारी तुमच्या सगळ्यांवरती मी टाकून जाते. ती म्हणजे अशी की आता पॉडकास्टची आपली ही सुरुवात आहे आणि कुठलाच माणूस या जगात आईच्या पोटातून शिकून येत नसतो. त्याच्यामुळे मला ह्या सुरुवातीमध्ये तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा, तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद खूप खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याच्याचमुळे तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये ना हॅशटॅग मराठी पॉडकास्ट असं लिहायचं आणि मग तिथे तुम्हाला जे सजेशन असतील की गायत्री तू या कलाकाराला बोलव, या व्यक्तीला बोलव, त्या व्यक्तीला तू हे प्रश्न विचार किंवा तू पॉडकास्टचा सेटअप असा कर, तसा कर. एनिथिंग रिलेटेड टू पॉडकास्ट. इफ यू डू हॅव एनी सजेशन्स प्लीज डू लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन बिलो. कारण मी त्या प्रत्येक कॉमेंटला खूप पॉझिटिव्हलीच घेईन आणि क्रिटिसाइज जरी करायचं असलं तरीही करा बिनधास्तपणे. काहीच काळजी नाही आहे त्या गोष्टीची सुद्धा मला, कारण मी पण शिकते तुम्हा सगळ्यांसोबत. तर एकंदरीत आजचा इंट्रो थोडासा लेंदी झाला पण तो गरजेचा होता कारण आजच्या व्हिडिओपासून आपण श्री गणेशा करतोय आणि येस सुरू करतोय फर्स्ट क्लास दाभाडेसोबतच्या या अतिशय आगळ्या वेगळ्या आणि थोड्याशा रॉ अशा गप्पा. तर या सगळ्यांमध्ये तुम्ही तुमचे स्नॅक्स घेऊन हा पॉडकास्ट ऐकू शकता मस्तपैकी किंवा तुम्ही जेवण करता करता ऐकू शकता किंवा त्याच्याही व्यतिरिक्त तुम्ही घरातली काही कामं करत असताना मस्तपैकी स्पीकरवरती हा आमचा पॉडकास्ट तुम्ही ऐकू शकता नक्कीच. आणि सुरू करतोय आपण आजची ही पॉडकास्टची सिरीज. लेट्स गेट इनटू द व्हिडिओ. हॅलो. आपल्या चॅनलवरती आपण पहिल्यांदा पॉडकास्टची सुरुवात करतोय. असं सगळ्यात आधी गणपती बाप्पाचं नाव घेऊया म्हणजे छान छान सुरुवात होईल. वा. पण एकदम बिनबीच्या देठापासून बोलायचंय. सो म्हणजे मलाच करावं लागेल. हो देत. गणपती बाप्पा. थँक्यू सो मच. मला असं वाटतं बाप सुरुवात झाली आहे. बाप हा शब्द माझा पर्सनल फेवरेट आहे, सगळ्यांना ठाऊक आहे ऑलरेडी. मला ना असं कुठलं काहीतरी लय भारी आवडलं का की मग मी बाप म्हणत असते. मग त्याच्या पुढचं मला काहीच शब्द सुचत नाही किंवा लय भारी असतो किंवा बाप असतो. तर आता बाप हा शब्द बोललेच आहे. तर बाप ट्रेलर आलेला आहे फर्स्ट क्लास दाभाडेचा. आता हा सिनेमा काय आहे, ह्याच्या अवतीभोवती घडणाऱ्या सगळ्या गोष्टी आज आपण सगळं जाणून घेणार आहोत. कारण सिनेमाचे सगळ्यात महत्त्वाचे 3 खांबी पण आहे त्यात एक तू हे बसलेली. सो हे इथे आलेले आहेत. काही पडद्यामागचे खांब आहेत, काही पडद्यासमोरचे खांब आहेत. सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी तर मला असं वाटतं सुरुवात आपण छान छान टवटवीत फुलांनी करूया. सो कॅन यू प्लीज गेट द फ्लावर्स. येस. वाह, अरे वाह. क्या बात आहे. मुला बसाशी थँक्यू. 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 माझ्या आवडीचं फूल एक्झॅक्टली. मी आता जे आहे असं इथे ठेवतो मी पण. म्हणजे मी असाच दिसीन कसा मी आणि सूर्यफूल टवटवीत दिसू आणि ही फुलं बघितल्यानंतर काही आठवलंय का हेमंत? जिम्मा जिम्मा नसेल आठवलं तो पाहिजे मी त्याला. असं आठवलेलं आहे असं. ओके. काय वाटतं अमेय आणि हेमंत, मला तुम्हाला दोघांना विचारायचंय. पुरुषांना आणि मुलांना फुलं नाही दिली जात जास्त, म्हणजे त्यांना ऑफर पण नाही केली जात किंवा त्यांना दिली नाही जात. नेहमी मुलींना मग बायकांना फुलं दिली जातात लहानपणापासून थेट शेवटपर्यंत. असं कोणी लिहिलंय का रे की मुलांना नको आहेत फुलं? नाही आवडत तुम्हाला? मला खूप आवडतात मुलं, प्रचंड आवडतात. आणि एक काळ होता जेव्हा मुलींनी फुलंही दिलेली आहेत. हो. म्हणजे आम्हीही दिली आहेत पण मुलींनीही दिली आहेत. बरं. म्हणजे माझ्या एका मैत्रिणीने, आता अर्थात नाव नाही सांगू शकत, पण कारण क्षिती बसली आहे इथे. प्रॉपर असं खूप सारे फ्लावर्स, चॉकलेट्स असं मला गिफ्ट केलं होतं. आणि
तिला मी असं खूप रिस्पेक्टनी थँक्यू म्हणलं आणि नंतर नाही पण म्हणलं. बरोबर. पण आवडलं होतं मला ते जेस्चर खूप. करेक्ट. असं एखाद्या मुलाला स्पेशल वाटवणं. कारण दरवेळेला असं होतं की मुलींनाच स्पेशल वाटवलं पाहिजे. तर असं काही नाहीये. मुलांनाही कधीतरी आवडतं हे सगळं स्पेशल वाटवलेलं. तो तर ना बोलताना असं म्हणाला, "एक काळ होता जेव्हा मला होतं, एक काळ होता." मग मी जे लिलीज वगैरे घेऊन येते घरी, तो कुठला काळ आहे मग? अगं तो लग्नानंतरचा म्हणजे रोमॅन्स. तसं असा स्पेसिफिक प्रश्न प्रश्न नाही विचारला नव्हताच. तिने. हो, शी इज राईट. त्याला मी सध्या जेन्युइनली घेऊन येते त्याला कारण. फक्त रिलीजची पडली, लिलीजची त्याला बार, काय क्या घेण्यात बात नाही. आहे, क्या बात आहे. आपण सगळ्यात आधी फुलं घेऊया त्यांच्याकडनं सो दॅट दे विल बी कम्फर्टेबल. छान. परत तुम्हाला दिली जातील ती रिटर्न. हा प्लीज द्या. हा म्हणजे हे फक्त कॅमेऱ्यापुरतं नव्हतं. आपण देणार आहोत त्यांना व्यवस्थित बांधून देणार आहोत. सो अमे तुला लास्ट टाइम कोणी फुलं दिली होती का एखाद्या फॅनने, एखाद्या मुलीने, गर्लफ्रेंड, रुमर्ड असं काही? मला माझ्या आयुष्यात खूप स्त्रिया आहेत खरं तर, ज्या मला फुलं देतात आणि अनेक मैत्रिणी आहेत. माझी बायको मला कधी-कधी फुलं देते आणि हो, फॅन्स असे असतात की जे तुमच्यासाठी प्रेमाने फुलं घेऊन येतात. मी असं मध्ये कधीतरी अशी स्टोरी टाकली होती की मला डार्क चॉकलेट्स खूप आवडतात. ते काही फॅन्सनी असं लक्षात ठेवलंय, टिपलंय आणि माझ्यासाठी बऱ्याचदा डार्क चॉकलेटसुद्धा घेऊन येतात. मला असं वाटतं हे प्रेम आहे जे नक्कीच मराठी माणसांचं ना हे फार मला कौतुक करावं असं वाटतं की एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू किंवा एखादा सिनेमा, एखादं गाणं जर त्यांना आवडलं ना तर ते जीवापाड प्रेम करतात. करेक्ट. त्या गोष्टीवरती, त्या Absolutely. व्यक्तीवरती. आता व्यक्तीबद्दल बोलतेच आहे तर मराठी माणूस ज्या मला असं वाटतं लेवलला जाऊन प्रेम करतो ना आपल्या कलाकारावरती, ते इतर इंडस्ट्रीमधनं मला तितकंसं नाही. म्हणजे आता एक उदाहरण मी असं देईन की आता समजा क्षितिताईचा एक फोटो होता. त्याच्या मी असं बऱ्याच कॉमेंट्स वगैरे वाचत असते. सो तुम्ही पण करायला विसरू नका. क्षितिताईच्या एका फोटोखाली अशी कॉमेंट होती की अ, साक्षात सरस्वती देवीचं रूप. आणि ही कॉमेंट मी वाचली आणि काही काळानंतर ती डिलीट झाली. आता ती तू केलीस मी की नाही कोणी केली. दुसऱ्यांनी केली आहे मला माहिती नाहीये. हां. पण मग तुला असं वाटतं का मे बी कारण तू हिंदी मालिकेमध्ये का काम केलंय बेटिया नावाच्या सिरियलमध्ये आणि तिथे तुझं सरस्वती ओके, होतं. सो म्हणून त्या रेफरन्सनी ते आलं असेल. अमेय मी तुला मारेन. पहिल्याच तिच्या एपिसोडमध्ये व्हायलन्स नको आहे आपल्याला. मला वाटलंच हो, मग अवे त्यात होई सो नॉनसेन्स आहे मी याचं. साक्षात सरस्वतीचं रूप मला प्रेक्षकांना सांगायचंय की क्षितिताई जी आहे ती मराठी सिनेमासृष्टीत जितकं सुंदर काम करते आता त्याच्या आधीपासनं ती हिंदी मालिकांमध्ये टीव्ही सिरियल्समध्ये तिने काम केलंय आणि उत्तम काम केलेलं आहे. स्पेशली बेटिया ह्यामधलं सरस्वतीचं जे पात्र आहे ते सगळ्यांना प्रचंड आवडायचं आणि तू त्यावेळेसपासून यार मालिका करतेस आणि त्यावेळेसच्या तुझ्या ज्या भूमिका आहेत त्या लोकांना इतक्या आवडतात. सरस्वती म्हणून आता जी कॉमेंट केली तुझ्यावरती तर आता ही तर झाली छान छान कॉमेंट. पण मग तुझ्या एखाद्या पोस्ट खालची एखादी अशी फनी कॉमेंट तुला काही आठवते का की यार हे काय लिहिताय एवढं राव मी तुम्ही? काहीतरी म्हणजे धडाचं तरी लिहा. असं कोणी मला शक्यतो ट्रोल वगैरे फार करायला जात नाही. कारण आय थिंक थोडी भीती पण असेल मनात की आपण हा बहुधा आपल्याला उलटा ट्रोल करायला लागला तर काय होईल असंही वाटत असेल लोकांना. आणि जनरल म्हणजे असं काही कोणी बोललंच असेल तर दिसण्यावरनं, माझ्या डोळ्यांवरनं वगैरे. पण तेही मला फार म्हणजे असं काही मला बोचत वगैरे नाही. असं म्हणजे एवढं तसं मी मनाची तयारी करूनच या क्षेत्रात आलो होतो. आणि मला माझ्या जवळच्या मित्रांनी, घरच्यांनी त्यांनी पण ही तयारी माझ्याकडनं करून घेतली. तेही आयुष्यभर मला ट्रोल करत राहिले वेगवेगळ्या प्रसंगी. यासाठीच की मी या सोशल मीडियाच्या ट्रोलिंगसाठी तयार होईल. त्यामुळे आता मी तयार आहे. मला काही तसं काही फार फरक पडत नाही. हेमंत मला तुला विचारायचं एखादी फनी कॉमेंट आठवते का की कसलं फनी लिहितात रे ही माणसं असं सार्कॅझम काही असं आठवतंय का कोणी लिहिलेलं? खूप लिहितात. आय नो राईट. खूप माझ्या बाबतीत तर खूप लिहितात. मला पण एक गोष्ट आठवतीये. मला त्या दिवशी माझं आहे ना हे शरीर जे आहे ते स्ट्रेस रिलेटेड खूप आहे. बरं. ज्या काळात मला प्रचंड स्ट्रेस आहे तेव्हा माझं वजन आपोआप वाढतं. करेक्ट. आय एंड अप इटिंग अ लॉट. स्ट्रेस इटिंग होतं माझं खूप. आणि मग खूप गोडही खातो मी. बरं गोड म्हणजे मला आधीपासून आहे. एक वेळ जेवण नसलं तरी चालेल पण जेवणानंतर गोड पाहिजे. अरे समज आहे. सो त्याच्यामुळे क्षितीलाही ते माहिती आहे की मी किती प्रमाणात गोड खातो. म्हणजे मी शूटला सुद्धा असं सांगतो, प्रोडक्शनवाल्यांना रिक्वेस्ट करतो, जर मी ॲक्टर म्हणून आहे, मी माझं घेऊनच जातो, पण रिक्वेस्ट करतो, चुकून मी सेटवर आणायला विसरलो ना, साखरेचा एक चमचा तरी द्या रे, ते जेवल्यावर मला लागतं. म्हणजे एवढं मी ते फॉलो करतो.
तर ते खूप स्ट्रेस रिलेटेड आहे आणि मग मी कधी पुन्हा बारीक होतो, मग मी पुन्हा कधी फुगतो, असं माझं चालू असतात, फेजेस असतात. एकदा ना एक्सप्रेसवेला मी ट्रॅव्हल करत असताना एक जण माझ्यासमोर आले आणि ते म्हणाले, "हेमंत सर, अहो तुमचं काय ऑनलाईन बिनलाईन, आम्ही एवढे मोठे फॅन तुमचे, तब्येतीला जपा, वजन वाढलंय खूप." तर मला ते खूप आवडलं. म्हणजे ते फनी नाही वाटलं. मला ते इतकं हक्कानी, काळजीनी, प्रेमाने बोलल्यासारखं वाटलं. त्यानंतर मी घरी आलो, क्षितीला म्हणलं सुद्धा, "मी उद्यापासून इंटरमिटंट फास्टिंग करतोय." या आणि बा आम्यांनी मला बऱ्यापैकी गाईड केलं त्याच्यात. या बात. आत्ता मी ते करत नाहीये सध्या. हं. पण ते पुन्हा आता हे रिलीज झालं की पुन्हा सुरू होईल. सो त्याच्यामुळे अशा पण मला ना कधी-कधी वाटतं, हे इतकं प्रेमाने, हक्काने सांगितलं तर ठीक आहे. आय हेट शरीरावरनं केलेलं ट्रोलिंग. बॉडी शेमिंग. कोणालाही, कोणालाही, होय. कशाही बाबतीत. उंच, बुटकं, काहीही बोलणं. मला असं होतं की एक साचा तर असत नाही ना कोणाचाच. Correct. सगळेच सेम दिसत असते, सगळेच रूपवान आणि सगळेच बॉडी आणि सगळेच हे असते, तर मग त्या आपल्या असण्यालाच काही अर्थ राहणार नाही. सो राहणार. मला असं होतं की जो जसा आहे ती व्यक्ती तशीच असू द्यावी. ती बाय चॉईस नसते. ते देवाने दिलेलं बरोबर. किंवा निसर्गाने दिलेलं रूप आहे. तर ते आहे ते रिस्पेक्ट केलं पाहिजे आपण. करेक्ट. आय थिंक हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो मोस्टली क्षिती मला तुला विचारायचं आहे. जास्त बॉडी शेमिंग किंवा रंगावरनं शेम करणं ह्याला मुलींना जास्त केलं जातं असं तुला वाटतं का? की आपण त्याला जास्त बळी पडतो? बळी पडतो हे बरोबर आहे. हं. आपण ते फार सिरियसली घेतो. एकतर रंग म्हणजे ते मला कधी कळलेलंच नाहीये. बॉडी शेमिंग पण तू म्हणशील ना, तर मला असं वाटतं आपण ते खूप सिरियसली घेतो. आपण त्याच्यावर रिॲक्ट करणं जर बंद केलं किंवा ते आपल्या चांगलं किंवा वाईट हं. ते आपल्या डोक्यात नाही गेलं, तर आपलं आयुष्य सुरळीत चालू राहतं. म्हणजे काय नोबडी इज लिव्हिंग युअर लाईफ. बरोबर. सी मला असं खूप वाटतं, की आत्ता ना तू ॲक्चुअली हे तुला छान नाही दिसत आहे. तू पिवळ्या रंगाचं घालायला पाहिजे. होय. मला बोलायला काय लागते, तुझ्याकडे नसेल पिवळ्या रंगाचं. तुला आता सापडलं नसेल, तुला ते विकत काहीही असू शकतं. सो मला मी ते स्वतःच्या मनाला अजिबातच लावून घेत नाही. आणि मी त्याच्याकडे लक्षही देत नाही आणि मी दुसऱ्याला करण्याचा काही प्रश्नच नाही. म्हणजे ती शिकवण मला अजिबातच नाहीये घरनं मिळालेली. करेक्ट. की आपण कोणाला तरी कोणाच्याही बॉडीवरनं किंवा रंगावरनं हे माझ्या बाबतीत कधी झालं नाही आणि घरचे करत नाहीत तर बाकीचे तर फारच लांबचे आहे. बरोबर. इवन मी माझ्या सिनेमांमध्येही ते टाळतो. तसले विनोद टाळतो. Correct. त्याच्यावरची भाष्य टाळतो. करेक्ट. सो ते ते पण जितकं ते जे लोक नॅचरली करतात पण ना, ते लोक मला वाटतं फक्त अटेन्शनसाठी करतात. दे डोंट रिअली मीन यू एनी हार्म. त्यामुळे आपणही ते त्याच्याकडे तेवढंच बघून सोडून सोडून दिलं ना, द्यायचं. तर त्याच्यावर काही फार मनाला रिॲक्ट लागण्यासारखं नाही नाहीये ते व्हायचं. काही. बरोबर. ओके. जिम्माचा विषय निघालाच आहे, तर मी आधी त्याबद्दल बोलायला मला आवडेल. असं तुला काय वाटतं हेमंत, नक्की कुठली अशी गोष्ट होती जिम्मामध्ये जी वर्क झाली? की जादू झाली थिएटर्समध्ये? कारण तोवर मराठी सिनेमे हे बॅक टू बॅक आपटत होते, अनफॉर्च्युनेटली. पण जिम्मा आला आणि चित्रच बदललं. मला तुला विचारायला आवडेल पहिला प्रश्न, की जिम्मात असं काय होता तो एक्स फॅक्टर, की जो वर्क झाला आणि जादू झाली? आणि दुसरी गोष्ट, हेच मग जे परत सुरू होतं ना मराठी सिनेमासृष्टीत, की एखादा सिनेमा चालला का, मग त्याच जॉनराचा बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक तेच सिनेमे बनत जातात आणि मग ते धडाधड आपटतात. जिम्माच्या बाबतीत मला असं वाटतं की ती पात्र त्या ज्या बायका आहेत 7 पहिल्या जिम्मावर त्या रिलेटेबल होत्या. माझ्या घरातल्या वाटत होत्या. म्हणजे कुठेतरी बरं ती रचताना सुद्धा त्याची रचना अशीच होती की निर्मला कोंडे पाटील म्हणजे निर्मितीताईंचं पात्र हे माझ्या आईवरनं प्रेरित होतं. सख्या माझ्या आईवरनं. सुहास जोशींनी जे पात्र केलं ते क्षितीच्या आईवरनं प्रेरित होतं. ओके. वॉव! क्षितीने जे पात्र केलं तशी आमची एक नातेवाईक आहे, की इतकी घाबरणारी आणि हे करणारी. सो आजूबाजूला आमच्या जे आहे ते आणायचा प्रयत्न केला आणि तेच मला वाटतं सर्वाधिक वर्क झालं. रिलेटेबिलिटी ही वर्क झाली. हं. पॅन्डेमिक नंतर क्षितीचा डिसिजन होता, की सर्वात आधी आपला सिनेमा आला पाहिजे. इट वॉज अ बिग गॅम्बल जे क्षितीने खेळलं. ज्या दिवशी कारण असं होतं, की सूर्यवंशी ज्या दिवशी येणार, हं. त्या दिवशी अर्थातच भारतातली सर्व थिएटर्स उघडणार. सूर्यवंशीच्या 2 वीक नंतर आपला सिनेमा रिलीज असेल. मग सूर्यवंशी जेव्हा येतोय त्याच्यानंतर 2 वीकनी जिम्मा रिलीज होणार. हे तिने आम्हाला फुट डाऊन करून सांगितलं होतं आणि तेच झालं. मला असं वाटतं, की लोक घरात होते. त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. बाहेरचं जग फिरता येत नव्हतं. जिम्माच्या मुळे ते त्यांना बघता आलं बाहेरचं जग. लोकांचं फिरणं, मास्क नसणं
आणि करेक्ट. निवांत रस्त्यावरती कुठेही बसणं, गार्डनमध्ये पहुडणं, ही व्हिज्युअल्स मला वाटतं प्रचंड वर्क झाली. करेक्ट. झिम्मा2लाही तेच झालं. त्या पात्रांमध्ये लोकांनी इन्व्हेस्ट केलेलं असल्यामुळे त्या पात्रांची पुढची स्टोरी बघायला आवडली. आता तू म्हणालीस की ट्रेंड, तर आपण सगळं संपूर्ण जग, संपूर्ण समाज हा ट्रेंडच्या मागे धावणार आहोत. म्हणजे बेल बॉटम आल्या की सगळे बेल बॉटम घालतात. मिशी वाढवायची म्हणले सगळे मिशी वाढवतात. सगळ्यांनी इथून भांग पाडायचा म्हणला सगळे इथनं भांग पाडतात. एक ट्रेंड फॉलो करण्याची मेंटॅलिटी संपूर्ण मानवजातीचीच आहे. सो त्याच्यामुळे मला असं होतं की एकदा काहीतरी एक गोष्ट आली, ती वर्क झाली, त्याच्यावरती थोडा प्रकाश पडला की वी फॉलो दॅट ट्रेंड. सो झिम्माच्या बाबतीत सुद्धा तेच झाल्यासारखं मला वाटतं की ओके, बरं, याआधी बायकांचे सिनेमे होत नव्हते का? प्रचंड प्रमाणात होत होते. म्हणजे बाई सेंट्रिक सिनेमा. हा माहेरची साडीपासनं अनेक उदाहरण आहेत आपल्याकडे. सो मी काहीतरी वेगळं केलं आणि मी काहीतरी नवीन आणलं असं माझं अजिबात म्हणणं नाही. मी जुना ट्रेंड जो होता, घराघरातल्या माझ्या आत्यांना, मावशांना रिलेट होईल अशी गोष्ट सांगायचा प्रयत्न केला. पण काय होतं, एक फॉर्म्युला बनला 1+1=2, तर तोच खेळत राहतात लोक. म्हणजे मला सुद्धा झिम्मा2ला तो तोडावासा वाटला, माझाच फॉर्म्युला. करेक्ट. आता झिम्मा3 जर करायची वेळ येईल तर जे झालं किंवा जे, बरं, मी आजूबाजूला खूप, मी आणि क्षिती प्रचंड बघतो. येणारे सर्व मराठी सिनेमे आम्ही दोघं बघतो. तू मला कुठल्याही सिनेमाबद्दल इन्साइट्स विचारू शकतेस की मग त्याच्यात त्या पात्राचं नाव सांग, वाव. आम्हाला आठवणार आहे. कारण आम्ही प्रचंड बघतो. ते याच्यासाठीच बघतो की ओके, लोकांना काय आवडतंय, काय नाही आवडत आहे. फायनली आपण एक बिझनेस करतोय. म्हणजे प्रोड्युसर्स म्हणून सुद्धा आपण सिनेमा प्रेक्षकांसाठी बनवतोय. तर मग प्रेक्षकांना काय हवं, काय नको हेच बघितलं गेलं पाहिजे. आता दुर्दैवाने आपल्याकडे एखादा ऐतिहासिक सिनेमा आला, वर्क झाला की मग आपण ऐतिहासिक सिनेमे करतो. हॉरर कॉमेडी वर्क झाली की आपण हॉरर कॉमेडी करतो. बायकांचा सिनेमा आला की आपण बायकांचे सिनेमा. आपण ट्रेंड का नाही बदलू शकत? आपण स्वतः ट्रेंड सेटर होऊ हे वाटायला घाबरतो का आपण? हा मला एक सर्वाधिक मोठा प्रश्न आहे. पण सेफ गेम खेळायला सगळ्यांनाच आवडतो. करेक्ट. सो आपण पहिले सेफ गेम खेळायला जातो. पण दरवेळेलाच ते यश मिळेल असं असं नाही. नाही. खूप उत्तम उदाहरण देता येईल बाईपणचं, की बाईपण या सिनेमानी म्हणजे सगळेच रेकॉर्ड्स मोडले. आणि मला प्रचंड अभिमान आहे की अशा पद्धतीने मराठी सिनेमा एवढं मोठं यश मिळवू शकतो. म्हणजे लिटरली मी माझ्या मित्रांशी बोलत होतो, थिएटर ओनर्स किंवा एक्झिबिटर्स, डिस्ट्रीब्युटर्स. मला असं सांगितलं जायचं की गावागावातनं ट्रॅक्टर, टेम्पो भरून बायका येतात. किती छान आहे हे! म्हणजे मला ह्याचं, मग मी सुरू केलं होतं हे, मग बापरे माझंच आहेत, असं मला काही वाटत नाही. मला आनंद याचा होतो की संपूर्ण चित्रपटसृष्टीला यश मिळतंय ना, कोणा एका फॉर्म्युलामुळे किंवा कोणा एका गोष्टीमुळे, तर मग ते मिळावं. फक्त दरवेळेला तोच साचा न वापरता थोडं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे. करेक्ट. मी त्यावरतीच येणार होते. अमेय, मला तुला विचारायचंय, कारण तू बॉलिवूडमध्ये खूप सुंदर काम करून आलायस ऑलरेडी, म्हणजे करतोय अजून सुद्धा. आणि तू माझ्या हिशोबाने जेवढा व्हर्सटाईल ॲक्टर आहेस की तू सगळंच ट्राय करतोय. म्हणजे पर्टिक्युलर एक फ्रेमवर्क वर्क झालं तर तू त्यालाच धरून नाही आहेस. ती गोष्ट फार आवडते आणि प्रेक्षकांना सुद्धा ती गोष्ट फार आवडते, कारण आम्ही बराच रिसर्च करत असतो प्रत्येक कलाकाराचा. तरुणांना ती गोष्ट तुझ्यातली सगळ्यात जास्त आवडते की तू घाबरत नाहीस नवीन जॉनरा सिलेक्ट करायला. मला तुला असं विचारायचंय की मराठी सिनेमासृष्टी आत्ता व्हेंटिलेटरवर आहे का? किंवा आता सर्व्हायव्हल मोडला आहे का? तुला काय वाटतं? कारण साधारण वर्षभरातले जर का 100 सिनेमे येत असतील, चर्चा फक्त 6 ते 7च सिनेमांची होतीये. मला ॲक्च्युली ह्या सगळ्या ज्या स्टेटमेंट्स आहेत ना, याचंच काय करावं कळत नाही. व्हेंटिलेटरवर आहे, मरायला टेकली आणि हे ते, म्हणजे मला आय डोंट बिलीव्ह इन ऑल ऑफ दिस. मला असं वाटतं की ठीक आहे, आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ते प्रॉब्लेम्स आपण सुधारायचा प्रयत्न केला पाहिजे. पण मला हे आवडत नाही की आपणच मराठी चित्रपटांना आणि ह्याला म्हणजे असं काय म्हणू, बिलो डिग्निटी त्याला एक ट्रीट करतो. आणि तसं बघायला गेलं तर म्हणजे जे असं म्हणतायत की मराठी इंडस्ट्री व्हेंटिलेटरवर आहे आणि हे आणि ते, असं बरीच काही वेगवेगळी वाक्य असतात. मला वाटतं या सगळ्यांचा अभ्यास कमी पडतोय. ओव्हरऑल आपण जर बघायला गेलं की एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतच आत्ता बऱ्यापैकी गोष्टी अवघड झालेल्या आहेत. कारण OTT प्लॅटफॉर्म्सनी बऱ्याचशा बाईंग बंद केलेलं आहे.
थिएटरमध्ये लोक एका विशिष्ट प्रकारचे सिनेमेच बघायला जात आहेत किंवा जनरल असं एक सगळीकडे एक असं मानलं जातं की लोकांची आत्ता स्पेंडिंग कपॅसिटीच कमी आहे. तर त्या सगळ्यात असं मराठी इंडस्ट्रीला असं वेगळं काढून चालणार नाही. आणि मग एक सिनेमा जर चालला तर मग ते काय व्हेंटिलेटरवरनं तो काय कोमातनं बाहेर येणार आहे की मग काय म्हणणार आपण, ती कोमातनं बाहेर आली का तिने पुनर्जन्म घेतला, ती चालायला लागली, पळायला लागली, काय म्हणणं आहे म्हणजे. त्यामुळे मला असं तसं वाटत नाही. आणि मी या क्षेत्रात काम करतो, मी माझ्या क्षेत्राकडे प्रचंड आदरपूर्वक नजरेने बघतो. माझ्या कामावर भयंकर प्रेम आहे, मला माझ्या इंडस्ट्रीबद्दल प्रचंड आदर आहे. त्यामुळे यात किती काही प्रॉब्लेम्स असले तरी मी इथे चांगलंच काम करायला आलो आहे. आणि मी त्या पिढीचा आहे असं मला वाटतं. मी एकटा नाही आहे, माझ्याबरोबर अजून बरीचशी मंडळी आहेत. हे दोघं आहेत आणि अनेक लोक आहेत की जे प्रामाणिकपणे काम करतायत या सगळ्या ह्याच्यात. आणि सगळ्यांना असं वाटतं की आपण जे सिनेमे करतोय, आपण जे मराठी सिनेमे करतोय ते चालावेत, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावेत. आपण चांगला सिनेमा केला तर तो आपल्या परीने आपण पूर्ण कष्टाने तो लोकांपर्यंत पोचवावा, प्रमोट करावा. सो मला तसं काही एवढं निगेटिव्ह या सगळ्याबद्दल खरंच वाटत नाही. आणि माझी सुद्धा विनंती आहे सगळ्यांना की असं म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की ते व्हेंटिलेटरवर आहे किंवा मराठी सिनेमा काय असलाच असतो तसलाच असतो, त्याला कोण लोक जात नाहीत हे ते वगैरे, तर हा आपल्या सगळ्यांचा पराभव आहे बरं का. म्हणजे हा सगळ्या मराठी माणसांचा, मराठी कलाकारांचा, महाराष्ट्राचा पराभव आहे. असं नाही म्हणून चालणार की तुम्ही कसले विचार करता वगैरे. चांगले सिनेमे पण येतात, त्याला सुद्धा त्याचा ऑडियन्स मिळतोच असं नाही. सो दोन्ही बाजूनी आहे. हा आपला जो वाटत असेल फेलियर आहे तर कलेक्टिव्ह फेलियर आहे, आणि वाटत असेल हे सक्सेस आहे तर कलेक्टिव्ह सक्सेस आहे. आता तुम्ही बघा ह्याच्याकडे, म्हणजे तुम्ही काय ठरवायचं यात. वाव, आय थिंक खूप सुंदर उत्तर दिलंय अमेयने. ऑफकोर्स मी सुंदरच उत्तर देतो, तू फक्त प्रश्न विचार, मी उत्तर बघच. म्हणजे आता मला असं वाटतं की अमेयकडे खूप ह्युमर आहे, खूप सार्कॅझम आहे. त्याच्यामुळे नवीन पिढी जास्त जेनझी टाईप, म्हणजे जेनझी कॅटेगरीतली माणसं तुझ्याशी जास्त कनेक्ट करतो असं आमचं एक तो पण कनेक्ट करतो म्हणजे या त्याला म्हणजे जेनझीसाठी तर मी म्हातारी आहे. हो, त्याची बऱ्याच प्रमाणात उडबस आहे जेनझी. ते आता पर्सनल चौकटीत काय काय सुरू माहिती. मला ऍक्च्युली तुला विचारायचं आहे, मी आपण गप्पा मारू शकतो ना, असं काय तू प्रश्न विचारणार आम्ही उत्तर, असं नाही आहे ना. नाही, असं काहीच नाही. तू म्हणजे मी तुझे बरेचसे रिव्ह्यूज बघितलेले आहेत. मी यूट्यूबवरच्या बऱ्याच सेल्फ प्रोक्लेम्ड क्रिटिक्सचे सुद्धा रिव्ह्यूज बघितले. आता अल्गोरिदमच गणले माझं, तर मला वेगवेगळे सेल्फ प्रोक्लेम वाले पण येणार, चांगले पण तुझ्यासारखे येत राहणार क्रिटिक्स. आणि कधी कधी आपण बघतो मज्जा म्हणून त्या सगळ्या ह्याच्यात. तुझे रिव्ह्यूज मी स्पेशली बघतो मज्जा म्हणून नाही, मला जेन्युइनली आवडतात तू ज्या प्रकारे रिव्ह्यूज करतेस त्यासाठी म्हणून बघतो. खूप असे पण आहेत की ज्यांना माहिती आहे की मी आत्ता या सिनेमावर म्हणजे अशी मस्त बेफाम टीका केली मी, तर मला जास्त भारी व्ह्यूज मिळणार आहेत, असे पण बरेचसे असतात. पण तू तसं करत नाहीस. तू तुझ्या रिव्ह्यूजमधनं मला ओव्हरऑल असा कल दिसतोय की अरे मराठी सिनेमा जाऊन बघा ना, आपण का नाही बघत आहोत, आपण आपला सिनेमा सेलिब्रेट केला पाहिजे, असं तुझ्या रिव्ह्यूजमधनं असतं. तर मग तुझं काय मत आहे या सगळ्याबद्दल? कारण तू थोडीशी म्हणजे आमच्या टाईपची वाटते सकारात्मक तुझ्या रिव्ह्यूजमधनं, तर तुझं काय मत आहे या सगळ्याबद्दल? मला खरं तर हा प्रश्न फार आवडला, कारण आपल्या चॅनलवरती आपण चॅनलची सुरुवातच त्या कारणामुळे केली होती. खरं तर आम्ही आधी ना बॉलिवूड आणि साऊथच्या फिल्मचे रिव्ह्यूज द्यायचो आणि बऱ्यापैकी लाखभर व्ह्यूज क्रॉस व्हायचे. फार इनिशियल स्टेजला चॅनल होतं. बट देन समहाऊ एक मोमेंट असा आला जिथे मला ना लाज वाटली स्वतःची. मला असं वाटलं की दुसऱ्यांचं करत बसण्यापेक्षा जी आपलं स्वतःचं घर आहे त्यातल्या सिनेमांचं काय होतंय, काय अवस्था आहे. कारण मी सिनेमा बघायला गेले सिटी सेंटर मॉलमध्ये आणि तिथे तो मला म्हणाला की रन नाही होणार, आणि कमालीचा सिनेमा होता. पण त्याच्यावरती भयंकर लेवलला जाऊन टीका झाली त्या सिनेमा, आणि मला नाही नाव घ्यायचंय त्या सिनेमाचं, मला कोणालाच बदनाम नाही करायचंय, पण मला खूप वाईट वाटलं. मी घरी आले, मी म्हटलं की आपण काय करतोय, आपण बॉलिवूड आणि साऊथच्या फिल्म्सकडे, ओके आय हॅव नो इश्यूज विथ देम, त्यातल्याही खूप सुंदर फिल्म्स येतात आणि आपण त्याचं कौतुक करतोच, पण मला माझ्या घरातल्या सिनेमांचं काहीतरी करायचं आहे. मग इथे कुठे कमी पडतोय आपण, तर मला असं वाटतं एक क्रिटिकची खूप गरज आहे फिल्म इंडस्ट्रीला. कारण माझ्या येण्याच्या आधी, माझे व्हिडिओज पडण्याच्या आधी मी ना रिव्ह्यूज असं सर्च केलं की XYZ फिल्मचा रिव्ह्यू, तिथे अशा प्रकारचे रिव्ह्यूज यायचे.
जाणून घ्या ही आहेत 5 कारणं या सिनेमाला तुम्ही का जायला हवं. अरे कसं असू शकतं असं? प्रत्येक आवाज पण सिनेमाची तिला तो बरोबर काढलाय. प्रत्येक सिनेमाची 5च चांगलीच कारणं तू कशी देऊ शकतेस राणी? तू बोल ना, धडधडीत बोल. प्रांजळ मतानी ह्या गोष्टी चांगल्या आहेत, ह्या गोष्टी निगेटिव्ह आहेत. तुम्ही ठरवा मंडळी. पण माझं एक मत आहे, जा ना सिनेमाला. थोडासा वेळ काढा. जा ना. मेकर्सने प्रयत्न घेतलेत, प्रयत्न करतायत आपण तर थोडंसं सपोर्ट करूया. सो हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न होता. मध्यंतरी माझ्यावरती असे बिनबुडाचे आरोप पण खूप लावले गेलेत अमेय, की खूप पैशांचं मोठं पाकीट आलेलं दिसतंय म्हणून छान-छान रिव्ह्यू देतीये. हिला लई पूळ काय ॲक्टर्सचा. ही जाणून-बुजून ॲक्टर्सच्या बाजूने बोलत असते आणि हिला खूप घेणं-देणं असतं ॲक्टर्सचं. सो असे बरेच आरोप लावत असतात मंडळी. पण मला असं वाटतं अल्टिमेटली एक वेळेत खूप ताकद असते आणि वेळ योग्य आल्यानंतर सगळी उत्तरं ती आपोआप देत असते. You said it. आपण स्वतःचंच वकील बनण्यात काहीच अर्थ नसतो असं मला वाटतं. Time लेट is the देम best थिंक solution. लेट देम थिंक व्हॉटएव्हर दे वॉन्ट टू थिंक आणि बरोबर त्याच गोष्टीला घेऊन. सो थँक यू फॉर आस्किंग मी दॅट आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून मी माझी गोष्ट क्लिअर केली, की गाईज आपल्या चॅनलवरती पेड रिव्ह्यूज नाही केले जात. टॅगलाईन अजून एक सांगावंसं वाटतं, ही मुलाखत सुद्धा पेड नाही. नाहीये. एकही रुपया दिला गेला नाहीये. ती पण चहा दिलीये. बिस्किट, पाणी बाकी मागे आहे थोडं खायला वगैरे, तेवढं खाऊन नक्की जा हा. तेवढंच काय. तर केला जातोय. आता त्यावर खाली लोक म्हणतील मराठीवाल्यांना पेड रिव्ह्यू पण परवडत नाही. बिचारी तिनेच फुलं वगैरे आणले हो ना. आपल्यासाठी, आपणही काही आणले नाही. काहीतरी आपलं मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला, की आता कारण तुम्ही नवरा-बायको आहात, इंडस्ट्रीमध्ये काम करतात. हा प्रश्न आहे. तुम्ही नवरा बायको आहात. त्यांना कारण ते विसरतात मध्ये मध्ये. मला असं विचारायचं की एकाच इंडस्ट्रीत नवरा-बायकोने सोबत काम करणं ह्याचा प्लस पॉइंट असतो का निगेटिव्ह पॉइंट असतो? प्लस पॉइंट असतो. म्हणजे आता मी जनरलाइज स्टेटमेंट नाही करू शकत, पण आमच्या बाबतीत तरी करू शकते हे, की 100% प्लस पॉइंट असतो. एकमेकांचे इश्यूज कळतात. अगदी छोट्या-छोट्यापासून मोठे-मोठे इश्यूज एकमेकांशी शेअर करता येतात. एकमेकांचे प्रॉब्लेम एलियन वाटत नाहीत. म्हणजे एखादा म्हणजे आज खूप प्रमोशन आहे, तर त्याचा असणारा स्ट्रेस हा काय असेल? किंवा आज काम करताना ॲक्टर म्हणून आज मला माझा सीन नाही आवडला. तर ते समोरच्याला नाही कदाचित कळणार, की जो या इंडस्ट्रीतला ठीक आहे ना, झाला सीन. मी जेव्हा घरी येऊन हेमंतलाही सांगते, की आज सीन चांगला नाही झाला, आज प्रयोगात मजा नाही आली किंवा खूप मजा आली. तर ह्यात मला काय म्हणायचंय ते त्याला कळतं. तर मला विचारशील तर प्लस अँड प्लस अँड प्लसच आहे फक्त त्या क्षेत्रातलं नवरा असण्याचं. सेम आहे. एकतर माझ्या करिअरमध्येच क्षिती मला सिनियर आहे. म्हणजे जोक्स अपार्ट, म्हणजे बऱ्याचदा हे विनोदानी म्हणलं जातं, मी शाळेत क्षितीचं काम पाहिलंय ना. मी क्षितीपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. करेक्ट. मी 10वीत असताना शी वॉज डुईंग दामिनी. वॉव! इवन माझं लग्न झालं तेव्हा सुद्धा माझ्या गावातले सगळे म्हणत होते, आपल्या भैयानी दामिनीशी लग्न केलं." आपल्या भैयाने दामिनीशी वॉज अ गुड वन. सो त्यामुळे ती मला सिनियर आहे. ती मुंबईची आहे. मुंबईत वाढली आहे. मुंबईची ही इंडस्ट्री तिने जवळनं पाहिली आहे. तिचे आई बाबा या क्षेत्रात काम करतात. मला ज्याला काहीच बॅकग्राऊंड नाही आहे. म्हणजे माझ्या शाळा इतक्या विचित्र होत्या. जिल्हा परिषद शाळेत वाढलेला मुलगा आहे मी. मराठी माझं म्हणजे प्रमाण भाषा ज्याला म्हणतो आपण. बरोबर. मराठी माझं उत्तमच आहे, पण हो. हे उच्चार असेच असले पाहिजेत वगैरे असं जे असतं, तर ते माझं मी स्वतःला ते घडवत आणलं. वाचन करत, बोलत स्वतःशी आणि असं करत. म्हणजे माझे आई-बाबा अजूनही मी जे मराठी बोलतोय ते नाही बोलत. ते ग्रामीणच मराठी आहे. बरोबर. पण तरीसुद्धा. तर ह्या सगळ्यामध्ये क्षितीची प्रचंड मदत होत गेली. म्हणजे मी आणि आम्ही बऱ्याचदा आम्ही एकतर ना खूप वर्षांनी, टू बी व्हेरी प्रिसाइज 17 ते 18 वर्षांनी एकत्र काम करतोय. सो काम आत्तासुद्धा म्हणजे मधल्या काळात मित्र होतो, बोलायचो एकमेकांच्या कामांबद्दल, पण आता सहवास जास्त आला या सिनेमाच्या निमित्ताने. म्हणजे अगदी गेल्या फेब-मार्चपासून आपण एकत्रच आहोत आणि आत्ताही प्रचंड तो वैतागला या सहवासात. वैतागलाय. तर या सहवासात ना डिस्कशन्स खूप होतात आणि तो मला असं म्हणाला, की "अरे तू असा नव्हतास रे, धाडसी झालायस रे एकदम." तर मी म्हटलं, "नाही, हे धाडस मला क्षितीने दिलं. म्हणजे हे असं करून बघ, तसं करून बघ, काही नाही होत रे." हा स्वभाव तिचा आहे. सो त्यामुळे त्याची मदत प्रचंड होते. म्हणजे मी आज जे काही काम करू शकतोय, जे काही आत्ता करतोय, क्षिती नसती तर मी वेगळा माणूस असतो. क्षिती नसती तर माझं काम वेगळं असतं. मी काम करतच राहिलो असतो. पण ते
ते असं नसतं. ते चूक बरोबर मला आत्ता माहीत नाही. अगेन त्याचं उत्तर टाईम गेल्यावरच कळेल, की मी हे सगळं बरोबर केलं का चूक केलं आत्तापर्यंत. पण जे काही करतोय त्याची मजा येतेय बिकॉज क्षिती पाठीशी ठामपणे उभी आहे. सो त्यामुळे हे एका क्षेत्रात असणं फार इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. आमच्यासाठी वर्क होतंय. बाकीच्यांचं मी असं जनरलाइज्ड रूल करू शकत नाही. क्षितीचा प्रॉब्लेम काय माहितीये का, हं. की ती इतक्या लवकर एक चांगली अभिनेत्री म्हणून लोकांसमोर आली ना, तिच्या वयाच्या खूप म्हणजे टीनेजमध्येच 17. तर असं तिच्यात आणि आमच्यात काही फार अंतर नाहीये वयाचं. म्हणजे मैत्रिणीच्याच वयाची आहे किंवा मी तिच्या मित्राच्याच वयाचा आहे. कंटेम्पररीजच खरं तर आम्ही असायला हवं होतो. पण ती आता एवढी चांगली अभिनेत्री की ती तिच्या अनुभवानी आणि तिच्या प्रसिद्धीनी या सगळ्यांनी सिनियर होती आमची. त्याला काही नाही करू शकत. म्हणजे मला सुद्धा तिच्याबरोबर तो आईस ब्रेक होऊन आमची मैत्री व्हायला खूप वेळ लागला. कारण ती जज होती मला एका नाटकाच्या कॉम्पिटिशनला. मी थेस्पो नावाची एक नाटकाची स्पर्धेत क्षिती जज होती मला. तर आता हे सगळं तोडून मला पटकन असं तिच्याशी मित्रासारखं वागता येईना आणि मी बोललो तिच्याशी या विषयावर एकदा. ती म्हणली, "अरे आता मी काय करू, मी होते जज तर. पण आहोत आपण साधारण सिमिलर वयाचे तर आपण वागू शकतो मित्रासारखे." पण मला असं वाटतं याचं श्रेय अंशतः का होईना पण अमेयलाही जायला हवं, की तो खूप सुंदर आईस ब्रेक करतो. तो एक माझं असं प्रेडिक्शन आहे, कदाचित मी चुकीची असू शकते. अमेय तू कोणाचाही मित्र घड्याळी 3-5 सेकंदात आरामात हो, होऊ हो, हे शकतोस. खरं आहे. 3 सेकंद मोर दॅन इनफ आहेत. हो. लाघवी माणूस. पण हे आईस ब्रेकिंगचा प्रॉब्लेम व्हायला लागलाय पण माझा. अंगाशी येत आहेत गोष्टी. हा करेक्ट बोल, करेक्ट शब्द डोक्यावर वापरला. फुटतायत आता त्याच्या बर्फ. हा कारण सगळेच इतके मित्र म्हणून वागवतात काही त्या बाउंड्रीजच राहिल्या नाहीये. तसं झालंय. ओके, आपण एक काम करूया. आपण एक फन सेगमेंट घेऊया आणि मला खूप आवडतं फन. ओके. फन, नागाचं फन आणि फन अत्यंत पाणसट जोक मारलाय मी. सो सॉरी. काय हरकत नाही चालेल चालेल. प्लीज मला माफ करा काय. Yes. चालायचं. येस. सो आपण एक फन सेगमेंट घेऊया ज्याच्यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. लहानपणी आपण पाट्यांवरती जे खडूने लिहायचो अशा आठवणी ताज्या होतील. कारण फर्स्ट क्लास दाभाडे जो सिनेमा आहे तो कुठेतरी मला असं त्याचं ट्रेलर पाहिल्यानंतर मला असं माझ्या, कारण मी मिलेनियल आहे आणि 90च्या दशकात जन्मलेली आहे. आपल्या काळातलं भावंडांचं प्रेम आणि बालपण हे नेक्स्ट लेवल होतं. ते वेगळंच होतं. म्हणजे त्याचं कौतुक असायला पाहिजे. मला असं वाटतं ते मिरवायला पण पाहिजे आपण आता जेनझी समोर. बरोबर. काय वाटतं अमेय तुला? पाट्या आणणार आहे? अमेय आता काहीतरी खूप मोठा नाही बॉम्ब फोडणार आहे. मॅचिंग आउटफिटला असं काही नाही. आपल्याकडे 3 रंग होते तेवढेच आणणार. मला हवाय तो रंग मिळाला. वाव. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि तुम्हाला त्याची उत्तरं लिहायची आहेत. तिघांची ऑफकोर्स वेगवेगळी येणार आहेत. एकमेकांच्या पाट्या फक्त बघू नका. चीटिंग करू नका. नाही. चीटिंग. ये आणि डस्टर पण आहे. आपलं बजेट चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय गरीबाचं. खूप छान. क्यूट असं डस्टर आहे. हो, खूपच क्यूट आहे ते. आता आणि लेटर ऑन इथे वेट टिश्यूज आहेत तुमचे हात पुसण्यासाठी. इथे बरीच सोय केली आहे. चला. काय अजून Very काय posh. बॉडी वॉश वगैरे? व्हेरी पॉश, व्हेरी व्हेरी पॉश. एवढा पहिला प्रश्न. फर्स्ट क्लास दाभाडे या सिनेमाचं एक प्लस पॉइंट सांगायचं झालं तर एकाच शब्दात लिहायचं आहे. काय आहे फर्स्ट क्लास दाभाडे, काय आहे तुमच्या हिशोबाने? ते एकच प्लस पॉइंट सिनेमाचा. तसे खूप असणार आहेत. पण एक वर्ड, एक लिहायचं आहे प्लस पॉइंट. मराठीत लिहिलं तर खूप आवडेल मला. अमेयने चक्क इंग्रजीमध्ये लिहिलंय असं मला का वाटतंय? मी लिहिलंय खरं फ्रेंचमध्ये. कोणालाच येत नाही. तू काही शिवी जरी लिहिलीस तू माझ्यासाठी तरी मला चालेल. काहीच हरकत नाही. आय एक्सेप्ट. एकच लिहायचा ना? हो. तू काय निबंध लिहिशील? काहीतरी इंग्लिशमध्ये खोडलं लिहिलं होतं. नाही. अरे मला यार. वाटलंच म्हणूनच मी म्हटलं. दाखव. कॅन यू प्लीज? दाखवायचं? सगळ्यात आधी हेमंत. सकारात्मक. वाव. पॉझिटिव्हिटी. फुल ऑन. कुटुंब. फार गोड अक्षर आहे क्षितीचं. मला आवडलंय. खूप छान लिहिलंय तिने. बाजूला 4 आणि चांदण्या 4 काय- चांदण्या पण बनवल्या. निघले आहेत ना लहान See? असायचं माझ्या पाठीवर. मुली अशाच स्पेशल असंच नसतात ना. प्रत्येक गोष्टीत त्यांना छान छान काहीतरी काढायचंच असतं. Special नक्षीदार. as in special? कुटुंब 4 असं ते आहे. 4 ओके. अमेय तू काय लिहिलंयस? मी आणि फक्त मी. आय लाईक हा माणूस किती आय लाईक दिस प्रेमात आहे. कॉन्फिडन्स. स्वतःच्या आय लव्ह हा सर. बरोबर आहे रे. कमाल यार. ओके यू तू चांगलं काम करून घेतलंयस माझ्याकडनं.
मी करून घेतलं हा, म्हणून नको रे आता ही सारवा सारव कर. प्लस पॉइंट जर सांगायचा तर बरोबर बरोबर आहे. तसे 100 आहेत, बरोबर पण आता एकच सांगायचा आणि मला आज गरज आहे पॉझिटिव्ह वाटून घ्यायची स्वतःबद्दल. बरोबर आहे. ओके, पुढचा प्रश्न. आयुष्यातला ब्रो कोण आहे तुमचा? ब्रो म्हणजे याच्यावरच लिहायचंय. हा, त्याच्याचवर लिहायचं. ब्रो म्हणजे कुणी पण एक असा व्यक्ती जो आपला ब्रो आहे, की यार तुला सगळं मी सांगते, सगळं शेअर करते, असं. रात्री किती पण वाजता कॉल करू शकते आणि तो उचलेनच फोन, किंवा ती कुणीही असू शकतं. अमेय प्रचंड टेन्शनमध्ये आहे सध्या. आता कोणाचं नाव घेऊ, कोणाचं मला नाव तर घेऊ, वाट- नाराज तर नाही होणार ना? नाव घेतलं तर बाकी कोणी परत चिडायला नको. म्हणजे असा दुसराच ब्रो आहे अमेयचा. मी नाहीये त्याच्या यादीत. हे वरचं खोडायला पाहिजे नाही मग चालेल का? ठेवलं तरीही चालेल. मी ना लहानपणीच्या त्यांच्या आठवणी ताज्या करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. खूप छान वाटतं. पाटी, खडू, डस्टर. पेन्सिल पाहिजे होती ऍक्च्युली. तुला माहिती ती पेन्सिल खायचो. खडू खायचे का तुम्ही? नाही मी खडू कडू लागतो. खाल्लंय, कडू लागतो खूप. पण मी खूप खाल्लंय. पेन्सिलला ना ते असं मातीचं एक चव, फ्लेवर. लिही की रे. अमेय, कोण ब्रो आहे तुझा? डोंट टेक इट जेंडर वाईज. मुलगी असू शकते, कुणीही असू शकतं, एनीवन. आणि इच्छा नको असलेलंच कोणीतरी. येस, रेडी. स्टार्टिंग विथ अमेय ऑफकोर्स. बायक, आई ग, किती सेफ खेळलाय हा, किती सेफ उत्तर. नाही पण ते खरं उत्तर मस्त. असतं. पण आम्हाला असं खूप लोक म्हणतात की आम्ही असे मित्रांसारखे खूप वाटतो म्हणून. क्या बात आहे. हो ना, का नाही? हो. काय वाटतं? हम्म. अक्षितीने लिहिलंय हेमंत. व्हेरी नाईस, सेफ आन्सर आहे. बघा नाही सेम नाही नाही तसंच. आणि हेमंत, तू काय लिहिलंयस क्षिती? नाही, सिद्धार्थ चांदेकर. आय न्यू दिस. किती वाईट नाही वाटलं तुला ते बघ? नाही पण म्हणजे आमचं लग्न व्हायच्या आधी सिद्धू ह्याच्या आयुष्यात काय मला आधीपासून माहिती होतं. सो काही मला वाईट नाही वाटलं. चांगलं आहे. काय पती पत्नीवर वो. बो हेमंत, आता मला पण तिने असं विचारलं की असं कोण आहे ज्याला रात्री 3 वाजताही फोन करू शकतो? तू त्याला का फोन करतोस? तुम्ही एकत्रच असता. हेमंत, क्षिती महत्वाची की सिद्धार्थ? क्षिती. नाईस, सेफ. नाही तू हे काय भांडणं लागायला आलं. सिद्धार्थ समजून घे. ओके, पुढचा प्रश्न खूप सोपा आहे. बटाटे किती रुपये किलो सुरू आहेत सध्या मार्केटमध्ये? अरे हो रे. नो आयडिया खरं तर. ज्याचा मी पण मागवते रोज नाही म्हणजे पण तीही मोठी online कलाकार मागवलं. असले तरी संसारात किती लक्ष आहे हे पण खूप गरजेचं आहे. ओरडा पडतो मला. मी ते ऑनलाईन मागवते म्हणून माझ्या आईकडनं. फार वाईट कारण मार्केटमध्ये जाऊन घेतलं तर Yes. तिचं म्हणणं आहे की स्वस्त मिळतात पण तरी बार्गेन होतं, छान छान आपल्याला पिक करता येतात. असं मला वाटतंय. आय एम नॉट व्हेरी शुअर. ओके, बटाट्यांचा भाव काय सुरू आहे एक पर बटाट- किलो? हेमंत 40, क्षिती 35, अमेय 40. आय थिंक 40 इज द राईट आन्सर. सो 40 रुपये किलो सध्या सुरू आहे. बट शी वॉज ऑल्सो व्हेरी क्लोज. Very close. and- कधी कधी ते काय आहे, मुंबईत काय होतं ऑनलाईन आता मागवलं समजा तर त्याच्यामध्ये ते काय ते तुमचं ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक Oh my God. ऑर्गॅनिक वगैरे ते पण असते ना सोबत. पण मग त्याची किंमत जास्त असते ऑर्गॅनिक. अरे ते इट डिपेंड्स. कधी 40 असतं, कधी 50, 150. बरं. फर्स्ट क्लास दाभाडे हा जो सिनेमा आहे हा भाऊ आणि बहीण यांच्या आजूबाजूला फिरणार आहे असं एक आमचं प्रांजळ मत आहे. अजून आम्ही सिनेमा नाही बघितला. ट्रेलरला पाहता तर असं कधी झालंय का की एखादं भांडण ज्याचा तुम्हाला रिग्रेट होतोय आत्ता, कुठच्या एखाद्या गोष्टीवरनं भांडण झालं असेल लहानपणी दादा किंवा ताई सोबत, की तुम्हाला असं वाटतं कदाचित मी तिथे व्यवस्थित वागू शकलो असतो, अजून चांगल्या पद्धतीने मी त्याला काउंटर करू शकलो असतो किंवा चांगल्या पद्धतीने तिथे मी रिॲक्ट होऊ शकलो असतो, पण मी फारच नीच पातळीला गेलो किंवा गेले? नाही असं काहीच नाही. नाही म्हणजे ना मी गेले ना ते गेले कधी. म्हणजे कारण चक्क- कारण भावंडांमधली जी भांडणं असतात ना ती फार मला असं वाटतं क्षणिक असतात. म्हणजे हे जरी असलं की आता तू माझ्याशी कधीच आयुष्यात बोलू नकोस, तर आयुष्यात कधीच हे फक्त फार तर 1-2 दिवस, एखादा आठवडा, अगदी डोक्यावरनं पूर्ण म्हणजे 1 महिना. पण आणि जरी बोलत नसू तरी सुद्धा तेव्हा सुद्धा मनातलं प्रेम कमी होत नाही. सो असं ना माझ्याशी माझे भावंड कधी असं वागलेत ना मी त्यांच्याशी वागले. भांडणं खूप केली आहेत आणि मी लहान असल्यामुळे मी हट्टीपणा केलाय आणि त्यांनी ते हट्ट पुरवले. पण मला नाही वाटत असं की एवढं मोठा सिरियस लेवलला असं काही नाही, नाही. नाही. What about- माझंही नाही असं काही झालेलं. माझी बहीण एकतर हे जे वाक्य आहे ट्रेलर मधलं
टीजर मधलं की हे आई कमी म्हणजे ताई कमी आई आई जास्त आहे. जास्त. तसं माझ्या बहिणीचं आहे ऍक्च्युली. ती माझ्यापेक्षा लहान आहे, पण ती घराची खमका पिलर आहे तो आमच्या. आणि सगळ्यात खंबी आहे. खंबी आणि ती सगळ्यात समजून घेणारी आहे सगळ्यांना घरात आमच्या. सो त्यामुळे जर वागलो असेल तर मीच काहीतरी वागलो असेल, तिलाच प्रश्न विचारायला हवा. कडे काही तिला भेटल्यानंतर मी विचारणार या कोण अमय तुझ्याबद्दल काय मला वाटतं? ऍक्च्युली मी आठवतोय, पण मी चिडायला लागलो की हसते रे माझी बहीण. अमय मुळात तो चिडू शकतो हे आम्हाला कोणालाच मान्य नाहीये. महाराष्ट्रातल्या जनतेला हे मान्य नाही. ओके. तुमच्या दोघांचं I'm काय glad म्हणणं आहे? असं वाटत असेल. नो बिकॉज फसवं असतं जग फसवं असतं. बाह्य रूपावर बाह्य रिबावर जाऊ नये. म्हणजे आमच्या सोबत छळ केला जातोय. एक मुखवटा आहे त्याच्या चेहऱ्यात. एक नंतर चिडका बाहेर ऍक्च्युली आणि अमयाच्या बापरे. चेहऱ्यावर खरं तर अजिबातच मुखवटा नाहीये. म्हणजे मला दरवेळेला असं वाटतं की माझा चेहरा ट्रान्सपरंट आहे खूप. मला आवडलं नाही आवडलं राग पटकन दिसतो. पण माझ्याही पेक्षा ज्याचं असं पटकन चेहऱ्यावर दिसतं दॅट इज अमय. पण त्यात म्हणजे आता मी जे काही त्याला ओळखते किंवा काम केलंय तो जितक्या पटकन चिडतो तितक्या पटकन त्याचा राग उतरतोही. पण तो खूप चिडतो. हे चूक आहे. हे जे लोकांना वाटतं की त्याला राग येत नाही. की वर्ष मी माझी इमेज अशी बनवून तो ठेवली. का खोटी इमेज मी का ती आता बरबाद पण करताय? तू प्रेमळ कारण हा चिडतच नाही. तू प्रेमळ आणि रेसर ही का नाही हा लाघवी मगाचे लाघवी आधी हे ती मला मान्य आहे की लाघवी आहे प्रेमळ आहे. चिडका भारी बिप्पा इमेज आहे. आहे पण माझी हा चिडतच नाही. पण ही किती भारी खरंच आहे. आहे ही इमेज. आय एम टेलिंग यू. पण ती खोटी आहे. इट्स जस्ट यार, इमेज. come on यार. त्याचं ते क्लिअर दॅट आउट. त्याचं मुरंबातलं गाणं होतं ना ते इतकं ऍप्ट होतं. जितू जोशीने इतके सुंदर शब्द लिहिलेत त्याचे. टप्पुऱ्या डोळ्यांचा हा चिडको बिब्बा झून हा तुझा तो सोडला. त्याच्याबद्दलच आहे ते सगळं. मुरंबातलं त्याचं गाणं खूप गोड. माझं एकतर फेवरेट गाणं आहे ते. आणि आम्याबद्दल जे काही म्हणण्यात आलेलं आहे ते सगळं खरं आहे. बरं बरं बरं. आता मला असं वाटतं यानंतरचा थोडा चष्मा बदलेल अमेकडे बघण्याचा. चला अरे हरकत नाही. यार बरं आता तुम्ही तिघे एकमेकांना किती ओळखता? तुम्हाला हे लिहायचंय आणि तू पण लिहायचंय. ऑफकोर्स तुला तर ठाऊकच असणार आहे. असूर ही जी कमालीची वेब सिरीज केली होती अमय वाघने. ऑफकोर्स अमय वाघ म्हटल्यानंतर त्याची खूप लांबलचक अशी शृंखला आहे जिथे त्यांनी खूप सुंदर काम केलंय. पण माझी पर्सनल फेवरेट असूर ही वेब सिरीज आहे ज्याच्यात त्याचं काम म्हणजे कमालीचं होतं. माझ्याकडे शब्द नाही आहेत. त्याच्यामध्ये त्याच्या पात्राचं नाव काय होतं? वाकलंच पण मी होतं नाही पाहिले दोन. Serious? नाही केला होता मी. तुम्ही तो. बघितली ओके. नाही? त्याचा पक्ष पाहिली नाव आठवत नाही. मला पण नाही आठवत. नाही ना तुला आठवतंय का? मी म्हटलं प्रश्न आहे. आठवत आहे ना तुला? मला नाही आठवत आहे ना. नाही आठवत. मी लुक वगैरे सांगू का? ब्लू कॅप सगळं पाठीवरची बॅग सगळं सगळं आठवतंय मला. आठवतंय. ठीक आहे. सो मंडळी मला हे क्लिअर करायचं. हे दोघे सख्खे मित्र नाहीत, चुलत मित्र आणि मैत्रीण आहे अमेयचे. काही आणि माहिती नाही. दुसरं आणि का आठवत नाहीये ह्याचं कारण मी नको तुला ग बाई, सांगते. काल रात्री त्याच्यावरूनच मी डिस्कशन सांगते पण मला आता हे मी ह्याच्या वतीने बोलत नाही. मी स्वतःच्या वतीने बोलते. अमेय जेव्हा काम करत असतो तेव्हा त्याचं काम बघण्यात, कारण मी त्याची खूप मोठी फॅन आहे, त्याचं काम बघण्यात मी इतकी गुंग असते की त्या कॅरेक्टरचं नाव वगैरे हे माझ्यासाठी फार छोटी गोष्ट आहे. आय एम सो बिझी लुकिंग एट हिम, आय डोंट थिंक ऑफ एनिथिंग एल्स. What सुंदरशी सारवा- lame excuse. What हे तुला हे खरंच आहे पण तुला मोठं पाकिट आलंय का आम्ही आलं असणार. हा एक पेड रिव्ह्यू आहे तुझा. पेड रिव्ह्यू. चालेल. ओके, पुढचा प्रश्न. पोस्टर गर्ल सिनेमा कुठल्या वर्षी आला होता? ए यार तुला तरी आठवतंय का? मला मी वाटायला लागले ना आमचं लग्न झालं मला तुम्हाला आठवतंय. मी जाणून चूपच आहे. आमची जी लांबलचक अशी टीम आहे एका माणसाची, त्याने हे प्रश्न निवडून काढलेत. माझा याच्यात काही संबंध नाही. हा गाईज यू मीन इयर रिलीज कुठच्या वर्षी झाला होता पोस्टर गर्ल? अत्यंत सुंदर असा सिनेमा. अगेन हेमंतचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. असं मला वाटतंय. झालंय माझं लिहून. ओके, मी खरं हो उत्तर तू लिहून पण लिहायचंयस हेमंत. हो मी दाखव ना तुझं दाखव ना यार. शिट मी स्लॅश स्लॅशला काय अर्थ आहे? स्लॅश. क्षिती एकच उत्तर लिहायचं. स्लॅश क्षिती सेफ खेळते आज. क्षिती ठरवून आली आहे ती safe. मला घे सांग. पेपर फुटलाय राव आपला. हम्म. हा अमय, स्टार्टिंग विथ यू ऑफकोर्स. 2018 तुझं? बापरे, 2013-14 आणि 2016 हे खरं उत्तर आहे. हे मी दोघं आणि तुम्ही दोघेही इक्वल लेंथवर आहात. तू फार आधी आहेस आणि तू फार नंतर आहेस. पण येस, 2016 साली आला होता. कमालीचा सिनेमा होता अगेन. पुढचा पुढचा प्रश्न आहे. क्षितीने आयुष्यात सगळ्यात पहिली
मटेरियलिस्टिक जी तिची ग्रोथ असेल, एखादी वस्तू घेणं असेल, मोठी इन्व्हेस्टमेंट असेल, ती काय होती केलेली? काही असू शकतं तर ते. हे मला कसं माहिती असेल? कारण तू मित्र आहेस त्यांच्या फार जवळचा अमेय. खूप असतं ना आणि आम्ही तुम्ही दोघं म्हणजे आंबट कमाल वरण, आम्यासाठी केमिस्ट्री आहे. बटाट्याची भाजी खूप असतं तुमचं. होय. अरे ठीक हो, पण तिने माझ्या मैत्रीत म्हणजे मोठी इन्व्हेस्टमेंट तिची मी आहे मित्र म्हणून, वा, पण ती ते- मटेरियलिस्टिक ते- नाहीये. अमेला बोलण्यात कोणीच नाही हरवू त्यामुळे शकत. मला त्याच्या व्यतिरिक्त मला आठवलं. आठवलं चला. कुठल्या साली का नाही? काय काय वस्तू काही असू शकते. मटेरियलिस्टिक ग्रोथ ज्याला आपण म्हणतो. एखाद्याचं आता समजा माझं घर असेल, माझी कार असेल पहिली, की ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे तिच्यासाठी. तिने ती पहिल्यांदा घेतलेली. आता ती कमालीची सक्सेसफुल व्यक्ती जरी असली तरी आधीची गोष्टांबद्दल विचारते. हेमंतने तर पटापट लिहिलंय नो डाऊट, आणि तिनेही लिहिलंय अमेय प्रश्नचिन्हाची टांगती तलवार तुझ्या डोक्यावरती आहे. आपण दोघांनी दाखवायला पाहिजे ना. हो, ओके. येस गाईस, घर लिहिलंय अमेयने आणि तू कार ऑल्टो. ओ माय गॉड. ओके. आणि आम्ही नोकरी करतात. घर घर आधी घेतलं मी. मग हेमंत, गाडी. आता काहीच तर उपयोग म्हणजे- नाही. हरलायस तू. हरलायस तू म्हणजे- आज. शाबाश अमेय. कम ऑन यार. Come on यार. हे सिद्ध झालेलं आहे की अत्यंत ऑन अ स्केल ऑफ 0 to 10 अमेय क्षितीला 10% ओळखतो. म्हणजे पूर्ण मार्क आणि हेमंत जे चुकलं, हा जेव्हा एपिसोड बघणार आहे माझी आई, तेव्हा पहिले हेमंतला आई मारणार आहे माझी. बरोबर. काय Very nice. माणूस आहे. हेमंत ही अपेक्षा नव्हती. मी खरंच खूप हेमंत काय हेमंतला माणूस घरी. आहे. बायकोने कधी घर घेतलं हे माहित नाही यार. बरं, ही हे ती बघ, गोष्ट हे आहे. उत्तर होतं खरं तर. घर आलतो. मी तो मी तिथे घर आलं मी तिथे म्हणे. खूप लेम. काय राव. ओके. मला सांगा की तुमच्या बरं सॉरी, कालच हां. मला रात्री सांगत होता आणि हं. की इथे फ्लॅट कसा बुक केलास आणि या नाही घरी. विसरला तो. क्षितीची पहिली असं मला वाटलं. ते कलेक्टिव्ह होतं ना, आई आणि क्षितीचं होतं. अरे पण मग क्षितीचं होता ना त्या. सॉरी कम ऑन या. गाईज, शेवटचे 2 प्रश्न आहेत ह्या सेगमेंट करता. सेकंड लास्ट क्वेश्चन आहे, तुम्ही काम केलेल्या व्यतिरिक्त दुसरा कुठला मराठी सिनेमा तुम्हाला खूप आवडलाय रिसेंट इयर्स मधला? रिसेंट इयर्स म्हणजे किती? मे बी 8-10 वर्ष हे अर्धा जुन्या मोठं मधला. होतं. तर तुम्ही फारच अगदी अशी बनवाबनवी म्हणाल तर मग नाही, पण मग एक रिसेंट 8-10 वर्षात आलेला की तुम्हाला तो खूप आवडला. मी काम केलेला का नाही काय? नाही, सगळ्या- तुम्ही त्यात काम नाही केलं पाहिजे. ॲज अ डिरेक्टर नाही, ॲज अन ॲक्टर नाही, काहीच नाही. स्पेशल कॅमिओ सुद्धा नसावा. माझे 2 आहेत. क्षिती 2-2 उत्तरं आणि देतीये. एक म्हणजे मला असं होतं की त्यात निवड ना काहीतरी क्षिती. जरा एक पहिला जे आहे ना त्याला एक एक स्टार एकच फक्त सिनेमाचं नाव लिहायचंय. तो स्टार वाला आहे, तो मेन आवडलाय. ह्याचा छोटा देऊ उत्तर पहिले. येस प्लीज हेमंत. मी वसंत. कॉपी करतो हा फक्त. मला असं वाटतं गेल्या 10 वर्षात म्हणजे त्याआधी मला आवडलेला मराठीतला अत्यंत महत्त्वाचा सिनेमा मला वाटतो फॅन्ट्री. आणि त्यानंतर जर कुठला चित्रपट ज्याच्याबद्दल त्या इंडस्ट्रीचा भाग असल्याने अभिमान वाटतो किंवा हा पडद्यावर मी बघितला मराठी चित्रपट ज्याने आनंद होतो, दॅट इज मी वसंतराव. अतिशय उत्कृष्ट सिनेमा होता. एकच सांगायचंय पण मी 2 लिहिले. बरं, एक मी वसंतराव मला भयंकर आवडलं होतं आणि अगदी लेटेस्ट मी पाहिलेली फिल्म गेल्या वर्षातली जी मला फार आवडली, दॅट वॉज पाणी. पाणी वॉज अ ब्रिलियंट फिल्म. मी लिहिलेला तू पुस्तक हा, वाचलंस मग एक- पाणी. मी मोठा स्टार छोटा स्टार असं सगळं केलंय, हे मला जास्त आवडलंय. बिंग अ वुमन मी तुझं- नेहमीच स्त्रिया आणि मुलींच्या बाजूने असते. येस. आनंदी गोपाळ ये अरे, Nice. व्हेरी नाईस. मी वसंतराव मध्ये मी होतो त्यामुळे मी नाही लिहू शकत. तू जे स्पेसिफिक सांगितलंस की कॅमिओ पण नाही चालणार. येस. करेक्ट. व्हेरी नाईस. नाही, हाही आणि- खूपच सुंदर सिनेमा होता. आणि आता शेवटचा प्रश्न, भेंडीच्या भाजीला तार सुटलीये म्हणजे नक्की काय चुकलंय भेंडीच्या भाजीत? बा इथे उलट्या बाजूला म्हणजे मला कळलं नाही काय म्हणते. अमेय आता दुसऱ्या देशात आहे अगदी लिटरली. तार सुट मी कशाच्या भेंडीची भाजी बनवताना तार सुटते ना भेंडीला. म्हणजे काय चुकलंय किंवा का बनते तार? माझे प्रत्येक वेळ मी असं भेंडीच्या बाजू करायलाच जात नाही. ते मला खूप आवडते मी सांगतो थांब. असं मला वाटतं. मी सांगू माझं उत्तर? अतलांनी काय लिहिलंय, पण क्षितीची एक्साइटमेंट खूप आवडली. मला इट शोज दॅट शी इज अ ग्रेट कुक. मला अरे यार मी पण चांगला कुक आहे खूप पण मला चांगला काय- cook आहे. मला काही कळत नाही प्रश्न. मी काय म्हणजे भेंडी नाही, त्याला नो तार सुटली शिती ती काय नाही. सुकलेलं असतं. म्हणजे काय झालं म्हणून एवढी तार सुटली भेंडीला?
असं काय बिनसलंय, Yeah. काय गणलंय त्याच्यात? दाखव तू काय येस, माझं दरवेळेस हा प्रॉब्लेम होतो, तो आय डोंट नो Starting काय वर- मी त्याचा उपाय सांगते. येस, ओली भेंडी टाकली फोडणीला आणि दुसरी Very भेंडीला nice. झाकण ठेवलं. पण- ओली राहिली कमाल कमाल. पण भेंडीला झाकण ठेवायचंच नसतं ना, नसतं बरोबर ते हाय फ्लेमवर शिजवायची असते. मी लक्ष ठेवायचं. मीडियम भेंडी पण ओली लक्ष असे ठेव. भेंडी तर हे होतं, मग त्याच्यात कोकम घालायचं किंवा आगळ किंवा चिंच आम्ही whatever. आमचूर पावडर घालतो. आमचूर पावडर, पण त्यांनी ते कमी होतं. अमेने परत- सिद्ध करून दिलंय की त्याचा आणि किचनचा दूर दूर पर्यंत केस आहे ना. परत ते Are you cook kidding आहे. me? मी रोज स्वयंपाक करतो. तो काय आणत- मी सांगतोय का हाय फ्लेमवर मला म्हणजे अमेयाने एकदा माझ्याकडे इथं ना डबा आणला होता, वा. म्हणजे खरंच आठवतो तुला एकदा? आणि आम्ही या बटाट्याची भाजी अप्रतिम बनव. पण मी ह्या रोज गोष्टी स्वयंपाक करतो, ह्या रोज. गोष्टींबद्दल चर्चा का नाहीये ऑनलाईन की अमे वाघ उत्तम कुक आहे? नाही, पण नेमकं झालंय की मी ऍक्टर आहे, म्हणजे ते कळतंय मला. हे सेकंड आणि लोक त्याच्याबद्दलच बोले ना. हा, म्हणजे तर आता ते कुकचं बरं पुढे पडेल, म्हणजे नको माझ्या बोलायला. अभिनयाबद्दलच चर्चा झाली. तेवढंच बोला फक्त. बरं बरं, थँक्यू सो मच गाईज. तुमचे प्लीज हात तुम्ही इथे पुसून घेऊ शकता. नाही, छान राहू दे. थँक्यू सो मच. या आता भेंडीच्या भाजीचं ऍक्च्युली माझं होते तार सुट, मी नाही नीट करत. पुसत नसशील मी तुझं काय होतं कधी कधी तुझी स्टार सुटके ना. भेंडीची एक- भेंडीची भाजी आवडते का पण तिघांना? खूप, मला खूप आवडते. पण मी माझ्याकडे दर भेंडीची 2 भाजी दिवसाआड बनवायला होतं. जात नाही, कारण ती हो. माझ्या बायकोची फेवरेट आहे भेंडीची भाजी, आणि त्यामुळे भेंडी आमच्याकडे असली की तीच तिनेच बनवते. बनवावी. भरली हट्ट. वांगी वगैरे मी बनवतो. बरं शेती. बरं. आला असेल नाही. ठेव आता. मला विचारते ना प्रश्न, तू कर, तू सांगा. मला आता आपण ऑलमोस्ट आजच्या पॉडकास्टच्या शेवटच्या सेगमेंट पर्यंत पोहोचलोय. ओके पीस आउट. ओके, ऍक्च्युली तो बघतोय माझे व्हिडिओ, सो हेन्स इट इज प्रूव्ह. थँक्यू सो मच. थँक्यू. कारण का आपण पीसफुल लोक आहोत बाबा, आपल्याला नको आहेत जास्त भांडणं आणि ते. एक मला फक्त हे सांगायचं आहे, एक तुला करेक्शन सांगायचं आहे तुझ्या बोलण्यावर, ते मी नंतर ऑफ कॅमेरा सांगतो. आत्ताही बोललास तरी काय नाही. आय टेक इट इन अ लाईक व्हेरी पॉझिटिव्ह वे. तू माझं म्हणजे आरामात मला क्रिटिसाइज करू शकतोस. आय एम ओके विथ इट. नाही, दॅट्स ओके, नंतर सांगतो, असं काही हे नाही. बरं ठीक आहे. काहीतरी लय गणलेलं दिसतंय माझं, जे नाही त्याला कळलंय तो मला नंतर सांगणार आहे. म्हणजे क्रिटिकला रिव्ह्यू पण दिला पाहिजे ना आपण. असेल Absolutely. And त्यानेच ग्रोथ होते. खूप सुंदर, मला असं वाटतं प्रेक्षकांना दाखवायला पाहिजे. क्षितिक फार सुंदर चित्र काढलं. माझा खेळ आहे. सूर्य, डोंगर आणि ते ठरलेले पक्षी, नदी काढायला हे हो, आणि ते घर ठरलेलं आहे. हे काय वाटतं, आम्ही मिलेनियल्स असे होतो, जर आम्हाला चित्र काढायला कोणी सांगितलं तर ते या आणि पद्धतीने. हे बघा, ते घाई झाली माझी नंतर. ते झाड आहे. हे झाड आहे. हे काय आहे बाळा? घरासमोर आहे. घरासमोर कोणतरी गुटखा तुंकलंय वाटतं. ते बघ, नदी आहे. ही नदी आहे. अरे काही आहे. थुंकलंय ते, बाजूला काय थुंकलंय आहे? कोणीतरी. फुलं ते म्हणजे आता माझ्याकडे कलर असते तर ग्रीन आणि असं रेड कलर केला. घरासमोर थुंकल्यासारखं वाटतंय की हे ना, नदी नाही. असू देत, माझं घर आहे हं? की पायवाट आहे. आणि हा जो पायवाट? हसतोय हा, तो सूर्य आहे. तो ते काय यायचं, ते माउंटन ड्यू काय यायचं ना त्याच्या- सिट्रा, फिडोलिडो. ते cartoon- 7 अप. हा, 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 7 ते up. वाटतंय ते. असू देत. आणि स्वतःच वरती पक्षांच्या नावाखाली टिकमार्क. टिकमार्क ऍक्च्युली ते म्हणजे जे डोंगर पक्षी आहेत कावळा. ते डोंगर इन्स्टावरचे, त्यांना ब्लू टिक आहे ते बघ. अरे सी आय टोल्ड यू. अमे म्हणजे मला चिक्कार सेन्स ऑफ ह्युमर याच्यात सापडेल. तोच झालाय प्रॉब्लेम. आता कोणी सिरियसलीच घेत नाहीये. हो ना. हो अमय. नाही आहे, मला सिरियसली लोक कमॉन या. हो. मला इनफॅक्ट सिरियसलीच, हा तर मला सिरियसलीच घेतो दरवेळेस काही बोललं तरी. मला काही पुढचे 2 ते 3 प्रश्न असे विचारायचे आहेत तुम्हा तिघांना, की जे प्रेक्षकांकडनं वारंवार रेस केले जातात ते क्वेश्चन्स, पण ते अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली तुमच्यापर्यंत पोहोचतात की नाही ते मला माहिती. पांका डेंजर पडाव आ गया है. येस. ना काहीतरी ते आता गन विचारणार आहे. प्रेक्षकांचे काही आरोप असतात कलाकारांवरती. असतात आता. मला असं वाटतं की शकतात. आणि तुम्हाला उत्तर कसं द्यायचं ते तुमच्यावरती टोटली आहे. पण पहिलं मला असं वाटतं की मराठी कलाकारांना हिंदी सिनेमासृष्टीमध्ये कमी लेखलं जातं. इज इट ट्रू? कारण तुम्ही दोघांनी हिंदीमध्ये काम केलंय. इट्स ॲब्सोल्युटली फॉल्स. ॲब्सोल्युटली. आणि मी खूप वर्ष हिंदी सिरियल आणि टेलिव्हिजन करते. मी अमेया इतके नाही, पण हिंदी सिनेमा करते, वेब शो करते. म्हणजे सिनेमा आणि वेब शो असं म्हणते मी. असा अनुभव मला कधीही आलेला नाही. उलट मराठी कलाकार असतील तर त्यांना जास्त आदर दिला जातो. ॲब्सोल्युटली. कारण की तुम्ही मराठी थिएटर करून आलायत इन सम फॉर्म, म्हणजे कमर्शियली नाही तरी एकांकिका स्पर्धा म्हण किंवा असं काहीतरी करून आलेले असतात. त्यामुळे त्यांना प्रचंड आदर दिला जातो.
आणि असं अजिबात नाहीये की त्यांना कमी लेखलं जातं. ऍक्च्युली उलट मी खरंच ती जे हो. म्हणते ना की उलट जास्त रिस्पेक्ट आहे आणि की रादर असं मराठी वाटतं कलाकार म्हणजे हे सिन्सिअर तयारीचेच असतात, हे असणार, तयारीचे सिन्सिअर असतात. असणार, हे थिएटर बॅकग्राऊंड मधले असल्यामुळे ह्यांना वाक्य तर आणि ना नक्कीच पाठ होतात. मी काही त्या क्षेत्रात काम केलेलं नाहीये, पण हे जे यूट्यूब किंवा ट्विटर किंवा कुठेही खाली लिहून येतं बघ, तुम्ही ना हिंदीत जाऊन घरगड्यांचीच कामं करा, तर ना मला गेल्या 10-15 वर्षात मला एक रोल तुम्ही प्लीज दाखवा, क्षिती जोगचा दाखवा, अमेय वाघचा दाखवा, सई तामणकरचा दाखवा, की घरगड्याची कामं केली. बरोबर. आणि रोल अत्यंत उत्तम महत्वाचे भूमिका, महत्वाच्या भूमिका त्या माणसांनी केलेल्या आहेत. आणि असंही नाही की साईडी वेटरचा रोल किंवा हे, अरे तेही अभिनेते आहेत, त्यांनाही कळतं आपण काम काय करायचं आणि काय नाही. तुम्ही ना हिंदीत जाऊन घरगड्यांची कामं आणि म्हणजे घरगडीच म्हणजे त्याच्याही अपोजिट मला हे म्हणायचंय की घरगड्याचा रोल हा जर चांगला असेल तर त्याला कमी लेखणारे म्हणजे घरगडी या नाही, मला- कॉन्सेप्टला कमी लेखणारे कोण आहेत ही म्हणे त्याला मुळात ना हे प्रेक्षकच क्लासिस्ट वाटतात. तुम्ही असं घरगडी वगैरे असं असं का समजतात. म्हणताय आम्ही नाही समजत. आ, आमच्या घरी रोल महत्वाचा आहे. हाऊस हेल्प आहे, त्यांना आम्ही मावशी म्हणतो, बाई पण म्हणत नाही. आणि हाऊस हेल्प बरोबर. नाही मला ह्या खोटं. प्रेक्षकांचाच हे बिनबुडाचे आरोप आहेत. त्यांना माहित नाहीये म्हणजे बिनबुडाच्या पेक्षा ना त्यांना काय वाटतं आपण कसं बघतोय ना म्हणजे होय. ते आमच्याकडे कसं बघताय होय. तसं त्यांना वाटतंय की लोक बघतायत तर तसं नाहीये. हा मोठे मोठे कलाकार किंवा टेक्निशियन्स किंवा हिंदी स्पेशली हिंदी प्रोडक्शन हाऊसेस प्रचंड प्रेमाने आदराने मराठी सिनेसृष्टीकडे पण बघतात आणि कलाकारांकडे तर बघतातच. हो यार, खरं आणि खरं सांगतं. हा, म्हणजे आम्ही आपण- उत्तर absolutely. द्यायचं म्हणून नाही, खरंच सांगतोय. असं आपण जिथे इंटरव्ह्यू करतोय ते टी सिरीजचं ऑफिस आहे. टी सिरीज म्हणजे भारतातला नंबर वन ऍब्सोल्युटली. त्याच्या बिल्डिंग मध्ये बसून आपण अत्यंत छान गप्पा मारतोय. Correct. टी सिरीजने आदरातिथ्य केलेलं आहे. टी सिरीज हा आपला फर्स्ट क्लास दाभाडे बॅक करते, सोबत आहे आपल्या. नाही म्हणजे रिस्पेक्ट आहे ना, म्हणजे त्यांना काय गरज आहे अदरवाईज. त्यांना त्या कंटेंट बद्दल काहीतरी छान वाटतंय, ही जी माणसं जोडली गेली आहेत त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे, म्हणून हे कोलॅबरेशन आहे. सो रिस्पेक्ट प्रचंड आहे. तुला खरं सांगू, काही बऱ्याच ठिकाणी तर ऑडिशन पण घेत नाही हो हो क्या बात आहे. की मराठीतला आहे हा कलाकार म्हणल्यावर ऑडिशन पण घेत नाही. मी ॲक्च्युली माझा एक प्रोजेक्ट आहे, ग्रेट इंडियन मर्डर नावाची वेब सिरीज मी केली होती हॉटस्टारवरती. त्यांना ते जे जो प्रोड्युसर होता आमचा, यंग होता, श्रेय नावाचा माझा एक मित्र आहे, म्हणजे नंतर झाला, आधी नव्हता. लोक म्हणतील मित्र आहे म्हणून काम मिळालं, तसं नाही आहे. सो तिग्मांशु धुलिया सरांनी जस्ट यार ये रोल के लिए कोई मेरे को बहुत तगड़ा एक्टर चाहिए यार, बहुत तगड़ा एक्टर चाहिए. तर श्रेय म्हणला की सर हा अमेय वाघ नावाचा एक ॲक्टर आहे, त्याचं नाव कास्टिंग डिरेक्टर मुकेश शावर यांच्याकडनं आलं आहे. तर ते म्हणले हां क्या किया पहले. ते म्हणले मराठी में बहुत काम करता है सर, मराठी में लीड रोल्स करता है. तो ते म्हणले बुला ले उसको. एवढंच त्यांनी एवढंच सांगितलं की मराठीत हा काम करतो आणि चांगला ॲक्टर असेल त्याला बोल. करेक्ट. हे माझं कौतुक असं म्हणून नाही, पण माझ्याऐवजी अजून काय कुठलंही नाव मराठीतलं घेतलं असतं. मांडणं फार गरजेचं आहे कारण आणि हा मराठी माणसाचा न्यूनगंड आहे करेक्ट. की आपल्याला असं वाटतं की आपण इतरांपेक्षा कमी आहोत की काय, असं बऱ्याच मराठी माणसांना वाटतं. असं नसतं यार. बँग ऑन स्टेटमेंट. उलट मी तर तिथे जाताना अजूनच जोशात जातो, हिंदी सेटवर आणि जातात. ते असं खूप आवरलेले असतात. म्हणजे मला हे माहितीये धर्माच्या सेटवर झालंय हे की आम्हाला एक वेळ दिली, त्या वेळेला मी पोचले की कॉल टाइम आहे तुमचा आणि काहीतरी त्यांचा प्रॉब्लेम झाला, व्हॅनिटीज काही तर ते मला इतक्या करोड वेळेला सॉरी म्हणाले की मुझे पता है आप लोग बहुत टाइम से चलते हैं, मुझे पता है आप लोग टाइम से चलते हैं, सॉरी लेट हो गया. म्हटलं अगं ठीक आहे, एवढं काही नाही, म्हणजे मी बाहेर बसते तोपर्यंत. पण हे धादांत खोटं आहे. मराठीला प्रचंड आदर आहे, रिस्पेक्ट आहे, लोकांच्या मनात प्रेम आहे, नक्की आहे. थँक्यू फॉर क्लॅरिफाईंग दॅट अँड आय लव्हड इट. पुढचं मला असं विचारायचं आहे की आता ढोमे पाटलांना मला विचारायचं आहे खरं तर. मला आवडतं म्हणजे त्यांचं इंस्टाग्रामचं मी पाहिलेलं पाटील. बरेच जण त्यांना संबोधत असतात, कॉमेंट्समध्ये खूप प्रेम देत असतात. ढोमे पाटील, मला तुम्हाला विचारायचं आहे, फर्स्ट क्लास दाभाडे या सिनेमाचं शूटिंग तुम्ही तुमच्या घरी केलंय. पाटील म्हटल्यानंतर यार तो आवाज म्हणजे तो येतोच, तो आपसूक येतो, तो म्हणजे एक वेगळाच आदर येतो. तर आता मी एकेरीमध्ये येईन. सो हेमंत, मला तुला विचारायचं आहे की या सिनेमाचं शूटिंग तू तुझ्या घरी केलंय, हे खरं आहे का? आणि संपूर्ण सिनेमाचं शूटिंग तिथेच केलंय का की अजून काही दुसऱ्या ठिकाणी पण केलंय? नाही, खूप ठिकाणी केलं. बरं. एकतर ना आपल्या महाराष्ट्रात खूप सुंदर सुंदर लोकेशन्स आहेत आणि पर्यटनासाठी सुद्धा खूप जागा आहेत. तसा ना माझा हा जो आंबेगाव तालुका, शिरूर तालुका हा जो भाग आहे ना, तिथे प्रचंड सुंदर सुंदर लोकेशन्स आहेत. म्हणजे मी तर म्हणेन की जर 100 असतील तर त्याच्यातली 10-15च मी दाखवू शकलो या सिनेमात, आणि एका सिनेमात ती संपणार पण नाही आहेत. आणि हा हट्ट क्षितीचा होता
की हे आपल्या गावी जाऊन हा सिनेमा शूट करायला पाहिजे हेमंत. कारण दरवेळेला काय होतं, सातारा कोल्हापूर या साईडला शूट केलं जातं कारण तिथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तसं, शूटिंग फ्रेंडली वातावरण, करेक्ट. गोष्टी तिथल्या लोकांना ते माहिती आहे. लोकांना माहीत नसलेल्या भागात आपण गेलो तर त्रास होऊ शकतो शूट करताना. सो पण एक नक्की की आपल्या शेतात, आपल्या नदीच्या किनारच्या आपल्या मातीत, म्हणजे ज्या मातीवर हात ठेवून म्हणू शकतो की ही माझी माती आहे, क्या बात. त्या मातीत हा सिनेमा शूट झालाय आणि खूप छान वाटतंय. म्हणजे मी एवढा खुश, एवढा पॉझिटिव्ह रादर कुठल्याच सिनेमाच्या बाबतीत नसेन याआधी, जेवढा मी या सिनेमाच्या बाबतीत आहे. कारण मला असं वाटतं की जी माती आमच्या पाठीशी पिढ्यानपिढ्या उभी राहिलेली आहे. आता ढुमे पाटील म्हणायला, आता ती पाटीलकी वगैरे गेली, आता नसते. पण म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आडनाव आहे. मी आणि माझे बाबा, फक्त बाबा पोलिसात असल्यामुळे त्यांनी ते आडनाव लावलं नाही यावेळेला, कारण ते पोलिसात ऑड सुद्धा दिसेल ना इथे असं ते लावलेलं. सो ते आउट ऑफ एथिक्स त्यांनी ते लावलं नाही आणि मी सुद्धा मग ते मी आणि माझ्या बहिणीने फॉलो केलं की आपण पाटील मग लावायचं नाही. पण जे आहे ते आहे. जर आहोत ढुमे पाटील, आता माझे काका आणि हे सगळे ढुमे पाटीलच आडनाव लावतात. सो मग त्यामुळे ते ढुमे पाटलांच्या शेतात शूट झालेला सिनेमा क्या आहे बात. आणि प्रचंड प्रचंड मला अभिमान आहे या सिनेमाचा. यांच्या भागात ऍक्च्युअली, सॉरी टू इंटरप्ट, पण लोकेशन निवडणं अवघड आहे कारण सगळं सुंदर आहे. म्हणजे मला त्याचं ते कौतुक वाटलं की 15-20च कशी निवडलीस तुम्ही, कसं मॅनेज केलंस? कारण जेव्हा आपण हॉटेलमधनं त्या लोकेशनला जात असतो, जाता जाता आपल्याला 10 सुंदर लोकेशन आणि मला असं वाटतं इथेच का नाही केला हा सीन, पण नाही, त्याहून सुंदर एखादं लोकेशन निवडलेलं असतं त्यांनी जिथे आम्ही शूट केलंय. फर्स्ट क्लास दाभाडे हा जो सिनेमा आहे, आता मी याच्या आधी पण एका रिव्ह्यूमध्ये असं सांगितलं होतं, घरत गणपती हा एक सिनेमा आला होता. हा सिनेमा हळूहळू ह्या सिनेमाने पेस पकडली. सुरुवातीला कोणीच फारसं फिरकलंही नाही, पण नंतर लोकांना समजलं की हा एक फॅमिली इमोशनल असा एक अँगल आहे की वरवर दिसणारे हसरे चेहरे जे असतात, पण आतल्या आत बरीच मंडळी कुढत पण असते, पण त्याच्याबद्दल ना आपण व्यक्त होत नाही. किंबहुना आपण आपल्याच घरातल्या दादाला, ताईला, आईबाबांना गृहीत धरतो की अरे हे तर आहेतच ना, हे इथेच असणार आहेत, हे कुठे जाणार आहेत, ह्यांना काय एवढं, म्हणजे आपण त्यांना फारसं तितकं महत्त्व नाही देत जितकं आपण एका त्रयस्थ व्यक्तीला देतो. तर मला सगळ्यात आधी हेमंत तुझं हे कौतुक करायचंय की तू परत एकदा, कारण बराच काळ असा गेलाय की जिथे फॅमिली ओरिएंटेड एक वेगळा इमोशनल अँगल भाऊ आणि बहिणींचा हा घेऊन सिनेमा आमच्या बघण्यात नव्हता, पण तो तुझ्यामुळे आम्हाला हा सिनेमा आता बघायला मिळणार आहे. आणि ट्रेलर लुक्स फॅब्युलस, आम्ही आधीच ते प्रेडिक्ट करू शकतोय, कारण ट्रेलर हा मला असं वाटतं आत्मा असतो प्रत्येक सिनेमाचा. ते ट्रेलर आलं की आपल्याला पटकन कळते कुठपर्यंत चालणार आहे, कसं होणार आहे, प्रेक्षकांना किती आवडणार आहे. ओव्हरऑल ट्रेलर इतकं सुंदर वाटतंय आणि ज्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्सेस मिळतात, म्हणजे आता आम्ही बऱ्याच यंगस्टर्स सोबत पण बोलत असतो, खूप गोष्टी आहेत. यूथ मंडळी, काय गंमत आहे राव तुमची, म्हणजे क्षिती आणि हेमंत, यार डिरेक्टर हे नाव असलं हेमंत डोमे की कमालीचा सिनेमा असणार, हे ठरलेलं समीकरण आहे. तर तुला असं काय वाटतं की हा फॅमिली ओरिएंटेड सिनेमा घेऊन येणं गरजेचं होतं? एकतर ना हा सिनेमा करताना सगळ्यात आधी विचार होता तो म्हणजे पर्सनल व्ह्यूइंग सुरू झालंय. कळलं? आता मी माझी एंटरटेनमेंट माझ्या मोबाईलवर, आयपॅडवर, मग आई आतल्या रूममधल्या टीव्हीवर, असं सगळं काहीतरी विचित्र सुरू झालंय आणि संपूर्ण फॅमिली बसून आपण काही बघतच नाही आता. तर मला असं वाटलं की संपूर्ण फॅमिली, आजी आजोबा, छोटी मुलं, मध्यमवयीन, सगळ्यांना एकत्र बसून काहीतरी मनोरंजन एकत्र घडतंय, हे खूप मिस करतोय आपण आत्ताच्या काळात, एस्पेशली पोस्ट पॅन्डेमिक. आणि मला असं वाटलं की काय आहे, इव्हेंट असतो, सिनेमा बघणं सुद्धा इव्हेंट आहे. म्हणजे माझ्यासारख्या, म्हणजे माझं जे बॅकग्राऊंड आहे आम्याचं किंवा क्षितीचंही, एक सगळ्या फॅमिलीनी मिळून सिनेमाला जाणं ही एक मोठी ऍक्टिव्हिटी आहे. त्याला प्रचंड वेळ, एनर्जी सगळं द्यावं लागतं. ते केल्यानंतर त्या संपूर्ण कुटुंबाला जर छान वाटणार असेल एवढे एफर्ट्स घेतल्यानंतर, तर ते करूया आपण यावेळेला. आणि अर्थात तू म्हणालीस तसं की त्याच्यातही वेगळेपण, म्हणजे पुन्हा कम्पेअर केलं जाऊ शकतं घरत गणपतीशी, आणि आम्ही तो सिनेमा बघितला, अतिशय उत्तम सिनेमा बनवला होता. परंतु आपलं वेगळेपण हे आहे की भावंड सेंट्रिक हा सिनेमा आहे. म्हणजे अमेयाचं पात्र, सिद्धार्थचं पात्र, क्षितीचं पात्र, अर्थात बाकीची सर्व पात्र तितकीच इम्पॉर्टंट आहेत कारण ती त्यांच्या आयुष्याशी जोडलेली आहेत. परंतु या तिघांभोवती हा सिनेमा रिव्हॉल्व्ह होतो आणि मला असं वाटतं की पुन्हा तेच हे खूप मिस करतो आता आपण. आता
कदाचित सख्खी बहीण, माझी सख्खी बहीण पुण्यात असते, मी मुंबईत. तर आता एकत्र नाही होत, नाही. म्हणजे फॅमिली पण एकत्र नाहीये. पण जेव्हा केव्हा एकत्र येतो ना, म्हणजे आत्ताही मी आणि क्षिती गावी गेलो होतो ना, तर गाडीत येताना मी क्षितीला असं म्हणालो, क्षिती वरचे वर भेटायला पाहिजे का आपण? म्हणजे Correct. ठीक आहे, कामासाठी आपण मुंबईत असतो किंवा हे असतो, पण बहिणीला भेटलं पाहिजे, आईबाबांना भेटलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. आपला या सिनेमाचा कलरिस्ट आहे झेवियर जोसेफ, आणि झेवियरनी हा सिनेमा पूर्ण बघितला जेव्हा पहिल्यांदा, तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी होतं. आणि ही सेड, मी सिनेमाचं सगळं संपल्यावर पहिले आईला म्हणलं, आई आर यू ओके? तर मी म्हणलं की का रे तुला असं वाटलं? तर तो म्हणला, गृहीत धरलंय रे मी खूप आईला माझ्या, की आईच आहे ना, म्हणजे काय. पण मी कधीही तिला हे नाही विचारलं की तू ठीक आहेस का? बरोबर. कधीही आपण आपल्या बहिणीला, म्हणजे मला खरंच तू मगाशी म्हणालीस तसं एक रिग्रेट वाटतं की आता मी करतो हे, म्हणजे आम्ही खूप बोलणारे भाऊ बहीण आहोत. सो वी डिस्कस एव्हरीथिंग. म्हणजे तिला जरी सिनेक्षेत्रातलं काही कळत नसलं तरी सुद्धा ती हे बोलते माझ्याशी की यावेळेचा सिनेमा स्क्रिप्ट कसं आहे, काय काय कास्टिंग आहे, गाणी आहेत का रे भैया यावेळेला चांगली. हा. ती मला हे म्हणाली या फर्स्ट क्लास दाभाडेला, भैया कॉमेडी करा. मी तुला सांगते, झिम्मा जास्त कॉमेडी होता, झिम्मा 2 तेवढा कॉमेडी झाला नाही, तर फर्स्ट क्लास दाभाडे कॉमेडी कर प्लीज. तर एवढं बोलतो आम्ही, पण मला असं होतं ना की पण जेन्युइन आहे. खूप जेन्युइन फीडबॅक आहे हा घरातला. म्हणजे बरं, तिच्यासाठी हा घरातला बिझनेस आहे ना. करेक्ट. म्हणजे भले क्षितीचं नाव निर्माती म्हणून आहे, पण संपूर्ण ढोमे कुटुंब प्रोड्युसर. कॉमेडी कर, नाही तर पैसे जातील. सो त्यामुळे हे जे आहे ना की आर यू ओके, तू ठीक आहेस ना, हे विचारणं भावंडांना फार मिस झालेलं आहे. म्हणजे हे आपण खूप मिस करतो. सो आपल्या आईबाबांना, भावंडांना, तू ठीक आहेस ना, तुझं बरं चाललंय ना, हे या सिनेमानंतर हक्काने विचारावं असं वाटेल, याची खात्री मी देतो. आणि भावंडांचं असं फिल्मी प्रेम नाही येते. म्हणजे ही भावंड तू बघशील सिनेमात तर ट्रेलर बिलरमध्ये हाडतूडच करताना, पण खरी कुठली भावंड अशी सतत हा माझा भाऊ यार, ही माझी, तसं कोणीच वागत नाही यार. सतत घाणच वागवत असतं एकमेकांना, पण ते प्रेम असतं. कुत्र्यागत भांडत असतो आणि तोच शब्द योग्य आहे मला असं वाटतं. मी माझ्या भावासोबत, म्हणजे त्याने जे हाणलाय मला, म्हणजे जो अत्याचार, आजकालच्या मुलांना तर हात जरी लावला तरी शिक्षकांना तर हक्कच नाही, आजकालच्या मुलांना छडी मारण्याचा सुद्धा. हो. पण आपण लई मार खाल्लाय मिलेनियल. लय. सो पण तिने ते आपल्या रिव्ह्यू मधल्या AI फोटोचं खूप कौतुक केलं हा, तिच्या त्या ह्याच्यात ट्रेलरच्या रिव्ह्यू मध्ये. तिला ते फार आवडलं. बनवलाय. हेच असतं ना, म्हणजे मी रिव्ह्यू मध्ये पण हे म्हटलं होतं की तरुण वर्गाशी रिलेट करणारा दिग्दर्शक ज्या वेळेला असतो ना, त्यावेळेला तो ह्या गोष्टी खूप बारीक ती म्हणली efforts दिस घेत इज व्हॉट असतो. मेक्स द डिफरन्स, असं म्हणले तो याचा फोटो. बाकीच्या डिरेक्टर्स पेक्षा तू वेगळा स्टँड आउट होतोस याच गोष्टींमुळे. हा, किंवा तो आपल्या ट्रेलर मधला इन्स्टाचा ट्रेंड असे. आणि सिनेमाचा आपलं कलर ग्रेडिंग वगैरे नीट झालंय का? हो, छान. कारण तिचं विशेष लक्ष असतं त्याच्याकडे. हो, मला असं वाटतं की आता खूप जास्त मला एम्बॅरेस करणारे असं नाही, पण टोमणे serious, देणारे ती विशेष लक्ष देते कलर ग्रेडिंग. आय एम वेटिंग फॉर हर रिव्ह्यू ना. या ज्यांनी मुक्कामपोस्ट बोंबिलवाडी शूट केलाय, होय. वाळवी शूट केलाय, होय. सत्यानी, त्यांनीच आमची फिल्म या पण बात. शूट केली. या झिम्मा बात. 2 ज्यांनी शूट केलं, या बाद. अतिशय हरहुन्नरी आणि आजच्या काळाशी सुसंगत असलेला सिनेमॅटोग्राफर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या कथेशी सुसंगत असलेला. करेक्ट. म्हणजे ज्याला सिनेमाची कथा कळते, ज्याला Absolutely. सिनेमाची भाषा कळते, की फर्स्ट क्लास दाभाडेची भाषा काय आहे, तर ही आहे, त्याच्यासोबत जाऊया, असा सिनेमॅटोग्राफर पण आहे. तिला आवडतं सत्याचं काम, आवडतं ना? बऱ्याचदा कौतुक करतात. चला, म्हणजे ती जर उद्या म्हणाले की 5 कारणं हा सिनेमा बघण्याची, ओ माय तर त्याच्यातलं पहिलं कारण आहे फॉर्मॅट. सिनेमॅटोग्राफर, अतिशय सुंदर चित्रण वगैरे असं काहीतरी येऊ शकेल मग. आणि कलर ग्रेडिंग पण चांगलं केलं. आणि हेमंत डोमेचा सुसंगत असा AI चा वापर. थँक्यू. हेच असतं, एक मुलगी एका मुलीसाठी नेहमीच घेत असते. क्षिती, मला तुलाच विचारायचं आहे. तू बघ, म्हणजे कोणाच्या चाललेस ऍट युअर ओन रिस्क. धोकादायक. मला चालेल अशी रिस्क आयुष्यात. मला क्षिती खूप आवडली. मी पहिल्यांदा तिला भेटले, पण असं वाटतच नाही की मी पहिल्यांदा भेटले. तुला स्वतंत्र राज्य सोडून तालिबानमध्येच घुसायचं, तर आम्ही काय करीत होतो. बरं, मला क्षितीला असं विचारायचं आहे की क्षिती, मराठी सिनेमांमध्ये आता, कारण तू एक प्रोड्युसर आहेस, त्यामुळे मला असं वाटतं हा योग्य प्रश्न योग्य व्यक्तीला योग्य वेळी विचारते आम्ही. असा एक बिनबुडाचा आरोप केला जातो की ती सबसिडी आधी बंद करा रे तुम्ही.
काय बंद करा? सबसिडी. सबसिडी जी हां. मिळते म्हणजे सरकारकडनं, हां. की मराठी रिजनल फिल्म जर तुम्ही बनवता तुम्हाला 40% अमाऊंट मिळतात. ते बंद करा रे आधी, असं लोकांचा आरोप आहे. त्याच्यामुळे काय होतं की उठसूट कोणी कुठलाही सिनेमा बनवते आणि ते धडाधड आपटतं आणि त्याने आपली पातळी खालावली जाते. ॲज अ प्रोड्युसर म्हणून तुझं या टिप्पणीवरती, या बिनबुडाच्या आरोपावरती काय मत आहे? नाही, बिनबुडाचा नाही आहे तो आरोप. आणि सबसिडी बंद करा असं नाही मला वाटत. मला खूप आनंद आहे मला की गव्हर्नमेंट रिजनल सिनेमाला एक सपोर्ट देत आहे. ते काही आता त्याचा उपयोग आपण कसा करून घ्यायचा हे आपल्यावर आहे ना. यू कांट ब्लेम द गव्हर्नमेंट की मी तुम्हाला मदतीलाच देतोय पैसे. सो माझं त्याच्यावर म्हणणं आहे की हे सबसिडीचे पैसे असे निर्मात्याला न देताना आम्ही जेव्हा प्रमोशन करत असतो किंवा कुठलाही नवीन निर्माता येतो हे पैसे तिथे वापरले गेले पाहिजेत. म्हणजे काही वेळेला काही ठिकाणी आम्हाला जाऊन प्रमोशन करायचं असतं, काही ठिकाणी शूट करायचं असतं, जे गव्हर्नमेंटचे काय म्हणतात लोकेशन असेल तर त्याला मदत केली पाहिजे गव्हर्नमेंटनी. सो असे पैसे न देता अशा ठिकाणी ते वाटून दिले तर त्याचा जास्त उपयोग होईल. आणि मग हे जे लोकांना वाटतंय की त्यामुळे सगळे उठून सिनेमा करतात वगैरे हा प्रॉब्लेमच मिळते अशा मताची मी आहे. सो ते तो सुवर्णमध्य आहे. बरोबर. कारण की पैसे देऊन नंतर त्याच्यापेक्षा मी बनवताना मी मला बनवतो, पैसे द्या ना, बापरे, की अजून एक गोष्ट जोडावीशी वाटते मला. थोडक्यात तुम्हाला सांगतो, होय होय ही जी इंडस्ट्री आहे चित्रपटसृष्टी, ही इंडस्ट्री आहे जी अत्यंत मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू सरकारला देत असते. Absolutely. अमेय वाघ, हेमंत ढोमे, क्षितिजोग जेव्हा काम करतात तेव्हा 28% टॅक्स आलेल्या 100 रुपयाचा गव्हर्नमेंटला जात असतो. सो त्याच्यामुळे ना हे काय मनोरंजनाचं हे नाही, ह्यांना काय सरकार देतं, Correct. तर आम्हीही सरकारला प्रचंड मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू देतो. देतोय. जेव्हा एक सिनेमा चालतो त्याचं टॅक्सेशन आणि गव्हर्नमेंटला द्यावा लागणारा टॅक्स हा खूप ह्यूज असतो. बरोबर सो हे प्लीज आधी बिनबुडाच्यांनी समजून घेतलं पाहिजे. बरोबर. नाही मला असं वाटतं थेट ट्रोलर्सला बोलण्याची गरज आहे. कारण आजकाल काय होत आहे की मराठी माणूस प्रेम करण्यात जितका अग्रेसर असतो ट्रोलिंगच्या बाबतीत तो तितक्याच त्या पातळीला जाऊन ट्रोलिंग होते आणि ते बघून खरंच खूप वाईट वाटतं. कधी कधी कुठच्या अभिनेत्रीचा एखादा साधा फोटो असतो साडीमध्ये, पण कधीतरी तिने 2-3 वर्षांपूर्वी काहीतरी कुठेतरी काहीतरी बोललेलं असतं, मग त्याचा थेट संबंध त्या फोटो खालती टाकला जातो आणि खूप वाईट वाटतं त्या गोष्टी. त्यामुळे मला सगळ्या प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की ही आपलीच माणसं आहेत. ट्रोल करा पण कुठे करा जिथे त्यांच्या चुका असतील. म्हणजे त्यांच्या कामाला घेऊन तुम्ही ट्रोल करा, आणि आलोचना करा. criticism ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. करेक्ट. सो You can criticize. डेफिनेटली क्रिटिसाइज, ऍब्सोल्युटली. बट ट्रोलिंग इज म्हणजे ज्यांना कामं नाही ते ट्रोल करतात. क्रिटिसिझमला तुम्हाला त्याचा अभ्यास करावा अभ्यास करावा And to लागतो. be मला हे very- नाही आवडलं त्याची माझी ही कारण आहे. To ह्याला be very- क्रिटिसिझम म्हणतात. To be very precise, me and Shiti, especially we both, we read the comments. राईट. आलेला फीडबॅक आम्ही प्रचंड ऐकतो, तुझे रिव्ह्यूज बघतो, अजून बाकी सगळ्यांच्या रिॲक्शन्स बघतो आणि मग आधीच्या सिनेमात जर प्रेक्षकांनी असं म्हणले की या चुका झाल्यात तर त्या सुधारायचा प्रयत्न करतो. बरोबर. मग पुढच्या सिनेमात नव्या चुका करतो. ते भारी आहे. अमे मला तुला विचारायचंय, तू एखादा फोटो अपलोड केलास, 100 कॉमेंट्स झाला, 90 पॉझिटिव्ह आहेत, कसला हँडसम दिसतोय, छान दिसतोय, कमालीचा ऍक्टर आहे, पण त्या 10 निगेटिव्ह कॉमेंट्स असतात. त्यांना तू कसं ट्रीट करतोस किंवा त्याच्यामुळे तुझा आत्मविश्वास खाली होतो का? नाही नाही, आत्मविश्वास वगैरे खाली अवघड आहे असं होणं. कारण हे म्हणजे एवढ्याने काही होणार नाही. माझा आत्मविश्वास खाली फक्त मीच आणू शकतो असं मला वाटतं. आणि मला खरंच काही इंटरेस्ट नाही आहे त्या 10 असतील नेगेटिव्ह कॉमेंट्स का 50 असतील. आय एम नॉट इंटरेस्टेड. मला त्या प्रेक्षकामध्ये इंटरेस्ट आहे जो तिकीट काढून माझा सिनेमा बघायला येईल. मला त्या प्रेक्षकामध्ये इंटरेस्ट आहे की जो समजा OTT चॅनल कुठल्या प्लॅटफॉर्मवर माझा शो आला तर माझ्यासाठी सबस्क्रिप्शन घेईल आणि शो बघेल किंवा माझ्यासाठी एक अख्खा 8 तासाचा सीझन बघेल. मी नाटकात काम करत असेल तर माझ्यासाठी तिकीट काढून ते नाटक बघेल. मला ह्या प्रेक्षकांमध्ये इंटरेस्ट आहे आणि मग असे 10 पैकी 1 जरी असेल ना असा प्रेक्षक तर मी त्याच्यासाठी काम करत राहीन. त्या 10 कॉमेंट आल्या काय आणि 15 आल्या काय, आय रिअली डोंट केअर. आय थिंक हे खूप तो जितक्या आत्मविश्वासाने हे उत्तर देतोय त्याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे त्याच्या हार्डवर्कचा. कारण एक लेवल येते हे मन की जिथे आता मलाही इतक्या वेळा ट्रोल केलं जातं की ही पेड रिव्ह्यूज करते, हिला पाकिट आलंय म्हणूनच ह्या सिनेमात काय आहे इतकं चांगलं आणि मी कशी दिसते, मी कुठले कपडे घातलेत. लिटरली त्या कॉमेंट्स इतक्या घाणेरड्या भाषेत असतात की त्या डिलीट कराव्या लागतात कधी कधी. कारण फॅमिली बघतात व्हिडिओज, माझे फॅमिली मेंबर्स बघतात, माझे मित्रमैत्रिणी बघतात, ते कॉमेंट्स वाचतात आणि मग
कुठेतरी मला असं वाटतं तो जो टाईप करणारा जो फेसलेस अकाउंट आहे, तर मला असं वाटतं तुम्ही समोर या, तुमच्या खऱ्या नावाने अकाउंट ओपन करा आणि मग ती कॉमेंट करा. मी नक्की त्याचं उत्तर देईन. कधी-कधी खरंच वाईट वाटतं हेमंत पण त्या गोष्टीचं. मला त्याने अफेक्ट होतं कधी-कधी. मे बी अजून मी तुझ्या लेव्हलला अजून पोहोचली नाहीये. नाही माझी लेवल वगैरे असं नाही. आय थिंक तुमचं जर हे म्हणजे आता मे बी खूप वर्ष नाही झाली आहेत तुला हे तू करतेस त्यांनी, थोड्या काळाने आपण पण म्हणजे रुडावतो त्या सगळं काही म्हणजे रुडावतो नाही काय शब्द आहे? हो. तुझं तुलाच सापडेल. आपलं आपलं आपल्यालाच सापडलेलं आहे. आपण त्याच्यावर ओव्हरकम केलेलं आहे. पाहिजे. ओव्हरकम म्हणजे काय माहितीये ना, कुठलीही भीती, भूताची भीती वगैरे अशी जी असते माणसांना, आपण एका पॉइंट नंतर स्वतःत बदल करून स्वतःला घडवतो त्या दृष्टीने फेस करेक्ट, करायला. करेक्ट, करेक्ट. सो मला असं वाटतं की तुलाही तुझं सापडेल आणि याकडे फार लक्ष देऊ नकोस. बरोबर. तू तुझं काम करत राहा. टाइम इज द बेस्ट सोल्युशन. राईट. तुझं काम काही वर्षांनी अजून छान होणारच आहे. ते जेव्हा छान होईल ना, तेव्हा तुला मग सगळे तुझ्या पाठीशी असे ए तू भारी असं करत असतील. सो त्यामुळे विच इज ओके. पण ते मात्र तू सोडू नकोस असं मला वाटतं. तुला म्हणजे जेन्युइनली असं वाटतं की मराठी सिनेमाला लोकांनी यायला पाहिजे या भावनेने रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. सो कारण आता आला एक सिनेमा आणि आता मी कशी याची ठासते किंवा ठासतो तर दॅट मग ते नाही त्याचा हा मुद्दा जो अमेने मांडलाय तो खूप महत्वाचा आहे. फक्त व्ह्यूज कमावण्याच्या नादात चांगल्या सिनेमांना सुद्धा नाव ठेवलं जातं किंवा पर्टिक्युलरली कुठच्या याला हे केलं जातं. शेवटचा प्रश्न मी विचारते आजच्या पॉडकास्टचा तुम्हा सगळ्यांना. अ, हेमंत काहीतरी लिहितोय, मला ते बघायचं आहे. नाही शेवटचा प्रश्न आहे. आलोच आहे. हा तू विचार हे मग थांब रे. अच्छा, बरं. शेवटचा प्रश्न आहे. डू यू गाईज बिलीव्ह इन एनर्जीज? एखाद्या व्यक्तीमधली असू शकते, एखाद्या जागेवरची असू शकते. हो 100% एखाद्या व्यक्तीला आपण पहिल्यांदा भेटतो आणि मग यु नो दूर राहायला पाहिजे आणि एखाद्या जागेवर पण आपण जातो, लगेच असं होतं कधी इथनं मी निघेन असं. मला होतं. मला व्यक्ती किंवा जागा आवडते किंवा नाही आवडत. आता तू त्याला एनर्जी म्हण, वाईब म्हण, Yes, काय काय मला नाही माहिती, पण पहिल्या भेटीत आवडते किंवा न आवडते असं होतं माझं. ओके. अमे तू? मी आठवतोय असं काही मला जागेची वाईब तर वाटतेच बऱ्याचदा. व्यक्तींचं पण म्हणजे काय असं कुठल्या ग्रुपमध्ये गेलात तुम्ही आणि असं वाटलं ना की सगळ्यांना आत्ता मनात मी इथे नकोय निघायला पाहिजे. आय थिंक मला ते कळतं जाणवतं. कॅन इझिली सेन्स आहे. तुमचं तुम्हाला कळतं. हा प्रश्न यासाठी होता कारण सिटी लाईट्स मराठीच्या फॅमिलीमध्ये तुमचं आज पहिल्यांदा स्वागत मी करते. कसं वाटलं तुम्हाला इथे? आम्ही फर्स्ट क्लास दाभाडेच्या प्रमोशनला कोणी असं भारी काही वाक्य बिक्य टाकलं तर आम्ही स्लो क्लॅप देतो त्याला. तर आता तुला स्लो क्लॅप मिळालेले आहे त्याच्यात. थँक्यू सो मच. सगळ्यात आधी मला परत एकदा सांगायचं आहे की ट्रेलर कमालीचा आहे. फक्त तोंडावर गोड गोड कौतुक करणाऱ्यातली मी तरी नाही आणि हे अमे जाणतो कारण तो माझे व्हिडिओज बघतोय. तो म्हटल्याप्रमाणे आलोचना वेळच्या वेळेला मी करत आलोय, पण जितक्या गोड भाषेत कधी केली असेल, कधी अगोड भाषेत केली असेल, पण जे काही असेल प्रामाणिक एकच प्रयत्न आहे की लोकांना थिएटर्सपर्यंत आणणं. तर त्या गुरुवारी रात्री लोकांनी हे गुरुवारी रात्री ठरलं पाहिजे. मराठी सिनेमा येतोय, तिकीटा बुक, विषय संपला. ते लोकांनी करायला हवं. त्याच्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहीन. आजचा व्हिडिओ हा फक्त फर्स्ट क्लास दाभाडेला डेडिकेटेड नसून आजचा व्हिडिओ मराठी कलाकारांना डेडिकेटेड होता. कारण मला एक असं प्लॅटफॉर्म आणायचं होतं जिथे टिपिकल प्रश्न न विचारता तुमचे एक वेगळे कंगोरे मला आणता येतील आणि लोकांसमोर मांडता येतील आणि त्याकरता खूप खूप धन्यवाद. तुम्ही तिघेही माझ्यासाठी वेळ काढलात आणि आता लिटरली वाचतायत 2:30 पण माझ्या पोटातनं उंदरांचे आयाब येतात कावळ्यान ते ह्यांचे चेहरे बघा यार काय. आय मीन हॅट्स ऑफ टू डेडिकेशन. काय करशील Much. ऑप्शन आहे का? पण मला एक तुला सांगायचं एवढा इंटरव्ह्यू झालाय म्हणून तू असं रिव्ह्यू म्हणजे बायस देऊ नकोस. वाव, दॅट वॉज अ ग्रेटेस्ट थिंग. हा माझा आउट्रो होता डिसाइडेड की मी आउट्रो मध्ये सांगेन की मंडळी जस्ट बिकॉज मी या फिल्मच्या टीम सोबत गप्पा मारले म्हणून यांचा सिनेमा किती छान छान आहे असं नाही सांगणार आहे. जर हा सिनेमा मला नाही आवडला तर मी नाही आवडला हेच सांगणार आहे. And you know एवढं that सांगते very मी, well. निर्माती आहे सिनेमाची आणि खरंच माझ्या प्रमोशन मध्ये पेड रिव्ह्यूचं हे नाहीये, त्यामुळे ते Budgetच नाही. नाहीये. ते बजेट नाहीये, त्यामुळे ते नाही होणार. आवडली. काही पाकिट आलेलं नाहीये, कधी येतही नाही. सो प्लीज नाही फार चुका काढू शकणार तू हे तुला सांगतो. सिनेमा आमचा खरंच चांगला आहे. खरंय. फर्स्ट क्लास दाभाडे हा 24 जानेवारीला येतोय. 26 जानेवारीचा लॉंग वीकेंड आहे. मजा करा,
24 जानेवारी तारीख लक्षात ठेवा. तिकिटा बुक करा लगेचच. Peace out. Peace out. Peace out, guys. चप्पल हरवली. कॉंग्रॅच्युलेशन. ऑल राईट मंडळी. सो हा होता पॉडकास्ट आजचा पहिला करकरीत असा पॉडकास्ट होता राव. आणि मला खात्री आहे तुम्हा सगळ्यांपर्यंत मी जास्तीत जास्त माहिती पोहोचवू शकली आहे. जास्तीत जास्त थोडेसे गंभीर प्रश्न विचारून त्यांच्याकडनं जास्तीत जास्त माहिती काढून घेण्याचा मी प्रयत्न करू शकली आहे. जरी तुम्हाला वाटतं की अजून ह्या गोष्टी विचारू शकली असतीस तू, तर ते प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. मी तुम्हाला ऑलरेडी त्या 2 गोष्टी समजून सांगितल्या आहे. #मराठी पॉडकास्ट आणि त्या पर्टिक्युलर ॲक्टर किंवा त्या पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव लिहूनच तुम्हाला तुमचे प्रश्न किंवा डाऊट्स मांडायचे, जेणेकरून मला ते सॉर्ट करायला खूप इझी जाईल. आणि आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. पुढचा पॉडकास्ट अजून जास्त स्पेशल असणार आहे, त्याच्यामुळे नक्की कोण येणार आहे, सो कीप गेसिंग. कॉमेंट सेक्शनमध्ये मला कळवा की नक्की पुढचं कोण येऊ शकतं आपल्या चॅनलवरती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.